नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी योगेश जाधव तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या वायजेस विजन एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा व्हिडिओ हा 30 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या नवोदय राज्यस्तरीय सराव परीक्षेसाठी आपण जो पेपर काढला होता, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तो पेपर त्या ठिकाणी कंडक्ट केला होता आणि त्या पेपरची काठिण्य पातळी ही फायनल परीक्षेच्या पेपरच्या समांतर होती आणि माझ्या अंदाजानुसार यावर्षीच्या या पेपरमधले अनेक प्रश्न येत्या परीक्षेमध्ये येतील असा माझा अंदाज आहे आणि तो पेपर मी या ठिकाणी पूर्णपणे सविस्तर सोडवून देणार आहे। तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत थांबा। प्रत्येक प्रश्न कसा सोडवून देतोय, त्याचे काय तर्क सांगतोय, त्याचे काय स्टेप आहेत ह्या समजावून घेऊन येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्ही जर त्या पद्धतीने पेपर सोडवला तर त्या परीक्षेमध्ये तुम्हाला चांगलं यश मिळू शकतं। तर चला जास्त वेळ न घेता आपण काय करूया, व्हिडिओला सुरुवात करूया। पेपरमध्ये 80 प्रश्न आहेत, त्या 80चे 80 प्रश्न व्यवस्थित समजावून घ्यायचा, एकही प्रश्न तुम्ही मिस करू नका। तर चला, नवोदय परीक्षा 2026 राज्यस्तरीय नवोदय सराव परीक्षा 13 डिसेंबर 2025 रोजी याच पेपर सारखा फायनलला पेपर येण्यासारखा आपण हा पेपर काढलेला आहे। तर तो पेपर काय करायचा तुम्ही समजून घ्यायचा आहे। तर बघा या ठिकाणी तुम्हाला दिसतंय वायजेस विजन अकॅडमी लटकेवाडी तालुका जिल्हा सातारा आपल्या अकॅडमीच्या तज्ञ शिक्षकांनी हा पेपर काढलेला आहे आणि त्या पेपरचं प्रश्न या ठिकाणी आपण सोडवून घेतोय। तर बघा सगळे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत। प्रश्न पहिला जो खंड 1 जो आहे तो मानसिक योग्यता परीक्षण आहे, म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी आहे। त्यामध्ये पहिला जो प्रश्न असतो तो प्रश्न आहे ABCD 4 आकृत्या आहेत आणि त्या 4 आकृत्यांपैकी 3 आकृत्या साम्य असतं कोणत्या बाबतीत आणि एक आकृती वेगळी आहे, ती निराळी आकृती काय करायचे शोधायचे। प्रश्न वाचायचा आहे, प्रत्येक वेळी हाच क्रम आणि हाच सिक्वेन्स कायम राहील सांगता येणार नाही। त्यामुळं प्रश्नपत्रिकेत प्रश्न वाचणं हे आपली प्रायोरिटी आहे, लक्षात घ्या। पहिल्यांदा प्रश्न वाचून घ्यायचा आहे। त्यानंतर पहिला प्रश्न जो आहे तो जर बघितला तुम्ही तर या ठिकाणी ABCD अशा पद्धतीने 4 या ठिकाणी आकृत्या आहेत आणि या 4 आकृत्यापैकी 3 आकृत्यामध्ये साम्य आहे, एक आकृती वेगळी आहे। तर बघा ह्यामध्ये जर बघितलं तर ह्यात समान 2 भाग दिसतात, ह्यात समान 4 भाग दिसतात, ह्यात समान 3 भाग दिसतात, ह्यात मात्र समान भाग होत नाहीत। म्हणजे हा सरळ सरळ साधा तर्क, समान भाग झालेले आहेत, यात मात्र समान भाग झालेला नाही। सहज आपण आकृती या ठिकाणी शोधली। या ठिकाणी दुसरा प्रश्न जर बघितला तर ह्या आकृतीमध्ये जर बघितलं इथं काटकोन तयार होतोय, इथं काटकोन तयार होतोय। बाहेरचा आकार तोच कॉमनच आहे, उलटा फिरला सवचा फिरला बघू नका तुम्ही, लक्षात घटवत फिरला प्रतिघटवत फिरला हे बघायचं नाही। या ठिकाणी कोण बघा आतला काटकोन, काटकोन इथं पण काटकोन आहे, जरी तो फिरलेला कोण असला तरी तो काटकोनच आहे। मात्र तिसऱ्या पर्यायामध्ये जर आकृती बघितली तर या कोणाचा प्रकार हा विशाल कोण आहे, त्यामुळे ती आकृती या ठिकाणी वेगळी भेटली। हा पेपर मी काढला असल्यामुळे मला पटकन त्याचे तर्क येतात, मी पटकन पुढे जातोय, लक्षात घ्या। तुम्ही पॉज करून प्रत्येक प्रश्न तुम्ही उत्तर काढू शकता आणि पुढे जाऊ शकता। तर बघा प्रश्न क्रमांक 3 जर बघितला तर यामध्ये चौकोनामध्ये आडवी रेष प्रत्येक ठिकाणी कॉमन आहे आणि वरची जी आकृती आहे तीच खाली आरशात प्रतिबिंब किंवा पाण्यातले प्रतिबिंब दिले। या ठिकाणी पाण्यातले प्रतिबिंब दिसतं, इथं पण पाण्यात प्रतिबिंब आहे, इथं पण पाण्यात आहे। मात्र पर्याय क्रमांक 1 मध्ये पाण्यातले प्रतिबिंब नाही, त्या ठिकाणी रोम्बस म्हणजे पॅरलोग्राम किंवा समांतरभुज चौकोनाच्या आकृती त्या ठिकाणी तुम्हाला जर पाण्यातली प्रतिमा हवी असती तर तो आकार मात्र असा यावा लागला असता, पण मात्र तसा दिलेला नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 ही चुकीची आकृती आहे। चौथा पर्याय जर बघितला तर बाहेर चौकोन आहे, इथं आतमध्ये 2 रेषा आहेत, बाहेर पंचकोन आहे, आत 3 असणारी बाजूची आकृती त्रिकोण आहे, बाहेर षटकोन आहे, आत पंचकोन आहे, बाहेर सप्तकोन आहे, आत पंचकोन आहे। मग या ठिकाणी काय नियमित आकार वगैरे दिलेत म्हणून सर इथं नियमित आकार नाही, 2 रेषा समांतर रेषा आहेत, पण ही भौमितिक आकारच आहे, सगळे भौमितिक आकार आहेत। मग ह्यात काय नियम, बाहेरचा आकार आणि आतला आकार यांच्यामध्ये काहीतरी नियम आहे तो समजून घ्या। बाहेर 4 आकार आहेत, आत 2 आकार आहेत, म्हणजे आतल्यापेक्षा बाहेरच्या पेक्षा आतमध्ये 2 आकारनं काय झाले आकृती कमी झालेली आहे। बाहेर पंचकोन आहे म्हणजे 5 बाजूंची आकृती, आतमध्ये 3 बाजूंची असणारी आकृती, 5 बाजूतून 3 गेलं, इथं राहिला फरक 2चा, म्हणजे आतली आकृती 2 बाजूंनी कमी झालेली आहे किंवा 2 रेषांनी कमी झालेली आहे। या ठिकाणी जर बाहेरचा आकार भेटला षटकोन आहे आणि आतला आकार जर पंचकोन भेटले, ह्यामध्ये 1चाच फरक येतोय। आणि चौथ्या आकृती या ठिकाणी जर बघितली तर आतमध्ये आकार बाहेर आकार जो आहे तो सप्तकोन आहे, 7 बाजूंची आकृती आहे आणि आतमध्ये आहे ती पंचकोन आहे, 7तून 5 गेलं राहिलं 2। इथं कॉमन जर फरक बाजूंचा बघितला तर 2 2 आणि 2 आहे, तिसऱ्या आकृतीमध्ये मात्र 1 येतोय, पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी तुम्हाला भेटलेला आहे। तुम्हाला जर प्रश्न सोडवायचे आहे तर हे काय करा, पॉज करून तुम्ही प्रश्न सोडवू शकता। या ठिकाणी मी आकार काय करतोय, तुम्हाला कमी बारीक दिसत असेल तर तुम्ही काय करा, झूम करा, यूट्यूबला
ह्या ठिकाणी तुम्हाला तो प्रश्न तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही झूम करू शकता, रिझोल्युशन वाढवा, त्या ठिकाणी असं त्याचा क्वालिटी वाढवा, तुम्हाला अचूक आणि सुंदर पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी दिसेल. 5वा प्रश्न या ठिकाणी जर बघितला तर ह्याची आता प्रश्न काय आहे, प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न सोडवण्याच्या अगोदर वरचे प्रश्न बघा, 5 ते 8 साठी सूचना दिलेली आहे. काय दिलेली आहे तर प्रश्नाकृती दिलेली आहे, त्या उजव्या बाजूला ABCD 4 उत्तराकृती आहेत. उत्तराकृती प्रश्नाकृती समान आकृतीची निवड करायची आहे. जो महत्वाचा मुद्दा आहे त्याला खाली अंडरलाईन मारा, हायलाइट करा आणि तो प्रश्न कोणता आहे तो बघा. म्हणजे तंतोतंत जुळणारी समान आकृती आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे. मग शोधत असताना एक एक आकार घ्या. एक एक आकार घेतला, या ठिकाणी जर बघितलं तर जशाला तशी आकृती पाहिजे. मग या ठिकाणी उभा चौकोन आहे आतमध्ये आणि उभा चौकोनातला वरचे 2 रिकामे चौकोन आहेत आणि मध्ये आडवी पट्टी मारलेली आहे काळ्या रंगाची, असा असणारा कुठा पर्याय आहे. मग 1 मध्ये आहे, 2 मध्ये, 3 मध्ये, 4 मध्ये. पुढचा आकार आहे 2 उभे चौकोन रंगवलेले, इथं रंगवलेले, इथं रंगवलेले, इथं रंगवलेले, इथं रंगवलेले. पुढचा आकार आहे उजवीकडचा अर्धा भाग खालचा रंगवलेला, इथं खालचा भाग रंगवला, इथं खालचा भाग रंगवला, इथं खालचा भाग रंगवला, इकडे अलीकडचा भाग रंगवला. तर हा प्रकार गेला. त्यानंतर जर बघितलं तर तिरक्या रेषा अशा अँगलनं तिरक्या रेषा मारल्यात, इथं आहेत, इथं आहेत, इथं आहेत. चला खाली जावा. खालच्यामध्ये अर्धा भाग खालचा रंगलाय, वरचा रिकामा आहे, अर्धा रंगला, वरचा रिकामा. आता वरचा रंगलाय, खालचा रिकामा, हा गेला. या ठिकाणी वरचा रिकामा, खालचा रंगलाय, चालते. पुढं वरचा रंगवलेला आहे, खालचा रिकामा आहे. मग ठिकाणी वरचा रंगवलेला, खालचा रिकामा, वरचा रंगवलेला, खालचा रिकामा. आता या ठिकाणी हे जर बघितलं तर वक्ररेषा खालच्या दिशेने तोंड आहे त्यांचं, या ठिकाणी इथं वरच्या दिशेने गेले, तर मग हा गेला, राहिला पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर सापडलं. अशा पद्धतीने शिस्ती सावकाशपणे एक एक आकार घेऊन तुम्ही त्या ठिकाणी उत्तर काढायचं आहे. चला बा पुढे बघा. इथं जर बघितलं तर संतोंत जुळणारी आकृती जर बघितली तुम्ही तर हा जो कोण आहे ईशान्येला आहे, कोण बाणाचा आकार. मग ईशान्येला बाणा इथं एक आहे, इथं भरीव आहे, तर मग हा येऊ शकत नाही, इथं येतोय, इथं येतोय. चला त्यानंतर वायव्येला बिंदू आहे. मग इथं बिंदू आहे का नाही, इथं बिंदू आहे, ही गेलेलीच आहे आकृती, इथं बिंदू आहे, इथं बिंदू आहे. नंतर नैऋत्येला काय आहे तर ह्या चौकोन आहे. मग चौकोन कुठं, इथं चौकोन आहे, इथं चौकोन आहे. आणि आग्नेयेला बाणास्टोक आहे, पण भरलेलं बाणास्टोक आहे, इथं भरलेलं बाणास्टोक, ही भरलेलं बाणास्टोक सेम आहे. आता या ठिकाणी जर बघितलं डाव्या कोपऱ्यातला वरचा भाग जर इथं काय रंगलेला आहे, इथं रंगलेला डाव्या कोपऱ्यातला, इथं वरचा रंगलेला आहे. ह्या ठिकाणी उजव्या कोपऱ्यातला खालचा भाग रंगलेला आहे, उजव्या कोपऱ्यातला खालचा भाग रंगलेला आहे, खालचा भाग रंगलेला आहे. आता मात्र ह्यो जर वक्ररेषा जर बघितल्या, ह्या पूर्णपणे वर्तुळाला दोन्हीकडे स्पर्श झालेला आहे. ह्यात मात्र एका ठिकाणी नाही येईल, पर्याय क्रमांक 3 गेला, चौथा पर्याय क्रमांक या ठिकाणी भेटला. असा एक एक आकार बघून तुम्ही उत्तर या ठिकाणी गाळण पद्धतीने सोडवायचं आहे. या ठिकाणी बघा 2 वर्तुळ एकात एक ही आच्छादलेले आहेत आणि त्यांची तोंड जी आहेत ती या अँगलमध्ये आहेत. मग इकडे ह्यांची तोंड इकडे आहेत, त्यामुळे कॅन्सल झालं. ही 2 तिकडे आहेत, इकडे आहेत, हे एकमेकांच्या जवळ आलेत, म्हणजे तोंड एकमेकांच्या समोर येतात, तिरकी येतात, त्यामुळे येऊ शकत नाही. त्यानंतर इथं जर बघितलं तर एक रेष इकडं ह्या 2 रेषा आहेत ना छेदलेल्या नाही किंवा नुसत्या मोकळ्या रेषा आहेत, तर इथे मोकळ्या रेषा आहेत, इथं ही एक चिकटलेले आणि इकडे एक रेषा, ही जुळतच नाही. इथं जर बघितलं तर जुळत नाही हा आकार. पर्याय क्रमांक 3 गेला, राहिला कुठला पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 8वा आकार जर बघितला तर हे 2 त्रिकोण, एक काटकोन त्रिकोण इथं आहे, काटकोन त्रिकोण, हा काटकोन त्रिकोण इथं आहे का नाही, इथं इकडे दिसत नाही, इथं दिसतोय, इथं दिसतोय. हा पण त्रिकोण इथं दिसतोय, इथं दिसतोय. त्यानंतर ही रेष अलीकडची डाव्या बाजूची खालची इकडची रेष आहे ती लहान आहे आणि पलीकडची वर गेलेली आहे. इथं दोन्ही समान रेषे अंतरावाले, त्यामुळे हा गेला पर्याय क्रमांक 4 आला. अशा पद्धतीनं आपल्याला दुसरा प्रकार पण या ठिकाणी समजलेला आहे. तिसरा प्रकार जर बघितला भाग 3 मध्ये, सूचना 9 ते 12 साठी आहे. तर एक भाग लुप्त केलेला आहे, म्हणजे रिकामा भाग जो आहे लुप्त केलेला, तो लुप्त म्हणजे लपलेला किंवा दडवलेला म्हणू शकतो. तर तो शोधून काढायचा आहे. त्या उत्तराकृतीमध्ये या ठिकाणी दिसत आहेत. मग या ठिकाणी जर बघितलं तर हा आकार इथं आपण काढण्याचा प्रयत्न करा. ह्यो आकार असा असणारा आकार कुठं इथं आहे का नाही, इथं आहे, इकडं उलट दिशेने गेलाय, इथं आहे. इथं जर बघितलं तर हा आकार काय करणार आहे, इथं स्पर्श होणार आहे आणि हे अशी इथं त्रिकोण जोडणार आहे. मग इकडे दिसतोय तुम्हाला, इथं दिसतोय, इथं पण दिसतोय. त्यानंतर हा आकार जर बघितला तर ही रेष इथं खाली येणार आहे, बारीक होणार आहे आणि ह्या ठिकाणी जर ही रेषा जर बघितलं तर सरळ जाते, सरळ ही तिरकी रेष गेलेली आहे, त्यामुळे हा गेला, सरळ रेषा असणारा पर्याय क्रमांक 4 तुम्हाला भेटला. एकदम बारकावा सूक्ष्म निरीक्षण करायचं आहे. या ठिकाणी जर बघितलं तर इथं चौकोन तयार होणार आहे असा. त्याच्यानंतर त्रिकोणाचं टोक ह्या चौकोनाच्या शिरोबिंदूकडे असलं पाहिजे आणि इतर रेष आणि त्यानंतर वर्तुळ. मग रेष आणि वर्तुळ कुठे इथे काय, इथे काय, इथं 2 वर्तुळ आहेत, तुम्ही कॅन्सल केले, इथं रेष पाहिजे, चौकोन झाला तर तो गेला. ह्या दोन्हीत एक असणार, इथं खाली चौकोनाचा
टोक तयार होणार आहे इथं शिरोबिंदूचं, इथं येते, ह्यात मात्र येत नाही, पर्याय क्रमांक 2 गेला. अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 1 उत्तर येते. याच ठिकाणी जर बघितलं तर इथं पण चौकोन होणार आहे तयार, आणि या ठिकाणी बिंदू इकडं वर्तुळाचा आतमध्ये बिंदू असे असणार आहे, वर आणि डावीकडं आणि वरती असं असलं पाहिजे. ह्या ठिकाणी बघितलं इथं नाही, इथं नाही, इकडं सेम तसा आकार आहे, बाणाचं टोक इकडं असं जाणार आहे, पर्याय क्रमांक 4. 12 मध्ये काय येते बघा, या ठिकाणी जर बघितलं वर्तुळ पूर्णपणे असं तयार होणार आहे, नंतर ही रेष जी आहे ती मधून जाणार आहे खाली, आणि ह्या ठिकाणी वर्तुळ पूर्णपणे तयार होणार आहे, आणि वर्तुळाचा इकडचा आडव्या रेषेला भाग रंगलेला त्या ठिकाणी भेटणार आहे आपल्याला, आणि ही एक तिरकी रेष या ठिकाणी असणार आहे. असा असणारा पर्याय तुम्हाला सरळ सरळ 1 मध्ये दिसतोय, 2 मध्ये नाही, 3 मध्ये नाही, 4 मध्ये पण नाही. चला पुढचा प्रकार बघा. आता या ठिकाणी जर बघितलं तर हा आकार त्यांचं काय आलंय, हा जो बाणाचा आकार आहे तो काय करतोय उलट दिशेने प्रतिघटिवत निघालेला, इथून इथं आला, इथून पुन्हा इथं आलाय, म्हणजे पूर्वेकडून कुठं आला, उत्तरेकडे आला, उत्तरेकडून कुठं आला, पश्चिमेकडे आला. आता कुठे येणार आहे, दक्षिणेकडे. मग खाली दक्षिणेकडे असणारा बाणाचा आकार कुठं आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये आणि 4 मध्ये, 1 आणि 3 तर गेलाच. मग आता मात्र बाणाचा आकार बरोबर सेंटरला येतो का, सेंटरला आणि इकडे डावीकडे सेंटरला आहे. मग सेंटरला आकार कुठं आहे, पर्याय क्रमांक 4 मध्ये, 2 मध्ये कोपऱ्यात गेलाय, मग तो येऊ शकत नाही. पुढे काय म्हणलंय बघा, या ठिकाणी ह्यो आकार प्रतिघटिवत, म्हणजे जर तुम्ही जर बघितलं तर प्रतिघट म्हणजे कुठे गेलाय, खाली समजा इकडे खाली दक्षिणेला आहे, पुन्हा उत्तरेला गेला, पुन्हा आता एकमेकांचे काय आरशातील प्रतिमा जर बघितलं तर तुम्हाला आरशातली प्रतिमा दिसत्या. सेम तसं मग आकार जर बघितले, ह्याच्यातल्या आरशातली प्रतिमा जर बघायला गेलं, टोक इकडं आहे म्हणजे पश्चिमेला आहे, तर पूर्वेला होणार आहे टोक, आणि पूर्वेला हे आकार लहान आहे, इथं आकार मोठा आहे, पूर्वेला टोक असलं पाहिजे, पर्याय क्रमांक 2 मध्ये होते. पण हा आकार कायला कुठं पाहिजे, तर या ठिकाणी सेम उलट पाहिजे, हे उलट झालेलं आहे, तो खाली येऊ शकत नाही, वरच्या दिशेने जाणार आहे, लक्षात घ्या, वरच्या दिशेने पाहिजे. पर्याय क्रमांक 2 येते, 3 मध्ये पण 4 मध्ये पण येणार नाही. अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 2 ह्या ठिकाणी उत्तर मिळतेलं आहे. 15वा प्रश्न जर बघितला तर इथं पहिला आकार जो आहे, पहिला आकार उलटा होऊन खाली गेलेला आहे, पुन्हा सरळ झालेला आहे. आता तो बाणाचा टोक आहे ना शेवटी खाली जाणार आहे, मग शेवटी खाली गेलेला बाणाचा टोक भरीव असलेला बाणाचा टोक कुठं आहे, पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसते, बाकीच्या पर्यायामध्ये नाहीच आहे, पर्याय क्रमांक 1 भेटला. एका आकारावरून उत्तर तुम्ही शोधू शकता, लक्षात घ्या. एखादा प्रश्न तुम्हाला सोडवायचा असेल तर थांबवा, तिथं झूम करा, सोडवा, आणि पुढचा व्हिडिओ नंतर पहा. ह्या ठिकाणी जर बघितलं तरी पहिल्या बाण किती आहेत, 1 2 3 4 5 6 बाण आहेत, ह्या ठिकाणी 5 बाण आहेत, त्या ठिकाणी 4 बाण आहेत. मग काय होतंय, पहिला बाण कॅन्सल होते, नंतर तुझं इथं पहिला बाण कॅन्सल झाला, इथं पहिला बाण कॅन्सल होणार, मग राहणार काय, खाली बाण, वर बाण, खाली बाण, आणि मध्ये त्यांच्या असणार आडव्या रेषात आहेत त्या. मग खाली बाण असणारा पर्याय कुठं आहे, 1 मध्ये नाही, 2 मध्ये नाही, 3 मध्ये आहे, 4 मध्ये आहे, पण इथं 3च बाण असणार आहेत, एक बाण कमी होते, मग पर्याय क्रमांक 3 गेला, 4था पर्याय क्रमांक येतोय. पुढे काय म्हटलंय बघा, आता पुढचा आकार जर बघितला, त्रिकोण आहे, चौकोन आहे, बाहेरचा आकार एक आकारानं वाढला आणि बाण उलटा झाला, षटकोन आहे, सप्तकोन होणार आहे, आणि वर बाण आहे तो खाली येणार आहे. मग असा असणारा पर्याय क्रमांक किती आहे, की 3चा 4 होतोय, षटकोनचा सप्तकोन होणार, 7 बाजूंची असणारी आकृती किती आहे, मग 1 2 3 4 5 6 7, आणि पर्याय बाण खाली असणारे पर्याय क्रमांक 2 येतोय, बाकीचा आकार चुकीचा आहे. पुढे काय म्हटलंय बघा, आता त्रिकोण आहे, त्रिकोणामध्ये आरशातली प्रतिमा, पाण्यातली प्रतिमा झाली आणि एकमेकांना आच्छादलेलं आहे, आणि इथं चौकोनातला पाण्यात झालं तरी तो आकार अशाच पद्धतीने होणार आहे, पर्याय क्रमांक 4 येतोय, एकमेकांना आच्छादलेला असणं, म्हणजे आच्छादलेला म्हणजे पूर्णपणे नाही, थोडासा भाग काय केला, एकमेकांचा ओव्हरलॅप झालेला आहे. या ठिकाणी आता 19वी आकृती जर बघितली तर या ठिकाणी समसंबंधाचा आकार आहे, कारण तिसऱ्या पहिल्या गटाचा संबंध आहे, 2 आकृती 2 गट आहेत, पहिले 2 प्रश्न आकृतीमध्ये काही एक नातं आहे, तिसऱ्याचा चौथ्या संबंधी तुम्ही काय करायचं, तसा संबंध शोधून काढायचा आहे. या ठिकाणी जर बघितलं तर गुणले चिन्ह वजा चिन्ह ठिकाणी येते, आणि वजा चिन्ह गुणिले ठिकाणी घेतं, पुन्हा त्रिकोण बिंदूच्या ठिकाणी जातोय आणि बिंदू त्रिकोणाच्या ठिकाणी येतोय, असं इथं झालेलं आहे. मग सेम तसं आता हे झेड जाणार इथं अधिक ठिकाणी आणि अधिक झेडच्या ठिकाणी येत, मग असं कुठं आहे का पर्यायात, नाही, असं येऊ शकत नाही. मग असं घ्या, यल हे अधिक ठिकाणी येणार, मग चौकोन इथं आहे, मग इथं यल आलं, अधिक इथं आलं, आणि वर्तुळ जे आहे ते इथं येणार आहे, आणि झेड इथं यल आहे, आणि झेड इथं येणार आहे, म्हणजे यल झेड तिरक, यल झेड कुठं, यल झेड आणि अधिक वर्तुळ पर्याय क्रमांक 2 मध्ये, ते बाकीचं पर्याय चुकीचा आहे. या ठिकाणी जर बघितलं तर
बरोबर काय आलं 90 अंशामध्ये ह्या रेषा काय केलेल्या आहेत फिरलेल्या आहेत उजवीकडं आणि नंतर मग एक रेष वाढलेली आहे खाली आणि जी आरशातली प्रतिमा केलेली आहे सेम तसा एक रेष 90 अंशामध्ये अशी होणार आहे आणि ह्याच्यानंतर एक रेष वाढणार आणि ह्याच्यातली नंतर आरशातली म्हणजे पाण्यातली प्रतिमा जर केली तर हे आकार असे येणार आहे असे 3 असणार 111 सारखा आकार आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. चला पुढं काय म्हणले बघा आता पुढचा प्रकार जो आहे तो काय आहे या ठिकाणी का नाही तुकडा ह्यातला काढलेला आहे आणि तो काय करायचं सांगितलेला आहे त्रिकोण चौरस आणि वर्तुळ भाग आहे. या ठिकाणी सगळं प्रश्न वाचायचा आहे. त्रिकोण चौरस आणि वर्तुळ हेच नियमित आकार दिलेले आहेत. ह्यातला काही भाग काय केलेला आहे काढलेला आहे आणि ते उत्तराकृतीमध्ये दिलेला आहे. तो बसेल एकत्र भौमितिक आकार पूर्ण करेल असा आकार आपल्याला शोधायचा आहे. यासाठी आता इथं सरळ दिसतंय खाली काटकोन दिसतात म्हणजे हा पूर्णपणे चौरस आहे. चौरस तयार केला आणि ह्याच्यात नंतर मग इथं आकार जर तुम्ही अशा पद्धतीने जर बघितलं तर असा जुळणारा आकार पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतोय बाकीच्या पर्यायामध्ये दिसत नाही. बघायचा आहे तुम्ही तो आकार. आता बघा ह्या आकारावर जाऊया. हा आकार अशा पद्धतीने इथं आहे का नाही तो फासटलेला आहे त्यामुळे हा गेला. हे होता तिकडेच गेला त्यामुळे नाही. हा काटकोन म्हणजे काटकोन चौकोन सारखा दिसतोय त्यामुळे हा गेला पर्याय क्रमांक 4 मध्ये भेटतो. एका आकारावर तुम्ही उत्तर शोधू शकता. ह्या ठिकाणी जर बघितलं तर ह्या ठिकाणी पण चौरस होणार आहे तयार. मग चौरस होत असताना तुम्हाला काय करावं लागणार आहे चौरस किंवा आता इथं सांगितले चौरस सांगितले पण इथं काय आलेलं आहे तुम्हाला जर चौरस तयार करता आला तर असा इथं खाली आला पाहिजे चौरस तयार करायला. पण चौरस ह्या ठिकाणी चौरस तयार करत असताना उत्तर चौरसासारखं सापडत नाही त्याच्यामुळे आपण काय करायचं इथं फक्त आयत तयार करायचं आहे लक्षात घ्या. मग असा असणारा आकार कुठं आहे पर्याय क्रमांक तसा असणारा आकार पर्याय क्रमांक 3 मध्ये 2 मध्ये आहे पण तिथं वरचा आकार हा बारका आहे इथं मोठा आकार झालेला आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये अचूक जुळतोय पर्याय क्रमांक 3 त्या ठिकाणी भेटतोय. ह्या ठिकाणी वर्तुळ सरळ सरळ वर्तुळ ते वर्तुळ काढा आणि नंतर हे आकार काय करा असा शोधण्याचा प्रयत्न करा. असा आकार एक एक आकार घ्यायचा. ही आत गेलेलं काटकोन तयार झाल्यासारखं दिसतंय. इथं बघा हे आकार मोठा दिसतोय हा नाही इथं पण इथं आहे इथं आहे इथं पण आहे. वर्तुळ बघा इथं मोठं वर्तुळ झालं ते मग गेलं इथं पण मोठं वर्तुळ झालंय बारकं वर्तुळ पर्याय क्रमांक 4 मध्ये पर्याय क्रमांक 4 तुम्हाला त्या ठिकाणी भेटला. पुढे काय म्हटलंय बघा आता या ठिकाणी इथं चौरस तयार होणार आहे. चौरस तयार करताना अशा पद्धतीने आकार आहे आणि हा आकार डार्क करायचा आणि हा आकार जर बघितला यम सारखा आकार तयार होतोय सगळी यम होते पण यम जर बघितलं हा असा यम तयार होत नाही तर कॅन्सल गेला. इथं पर्याय क्रमांक 1 मध्ये वाटतंय 1 मध्ये आकार वाटतोय 2 नंबरचा खूप मोठा होतोय. 1 आणि 4 मध्ये जर बघितलं तर इथं आकार असा झालाय खाली तिरकी रेषा इथं तिरकी रेषा इथं सरळ रेषा तर हा गेला पर्याय क्रमांक 1 आला. बारका बारका आकार घेऊन काय करायचं शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. पुढं पंचम आकार आहे तो म्हणजे आरशातील प्रतिमा XY वर आरसा लावलेला आहे. आरशातील प्रतिमा शोधायचा आहे. उजवीकडे डावीकडे असेल तर आरसा वर खाली असेल तर पाणी लक्षात घ्या जलप्रतिबिंब. पण इथं सगळीकडे काय करा आरसा बघा कुठं लावलाय उजवीकडे लावलाय उजवीकडे लावलाय उजवीकडे लावलाय उजवीकडे लावलाय हे पहिलं काम आहे तुमचं आरशातील प्रतिमा आहे. आणि वर खाली लावला तर जलप्रतिबिंब असतं. डावीकडे लावते ना उजवीकडे लावते आरसाच आहे तो आरशातली प्रतिमा दिशा बदल होते लक्षात घ्या. पाण्यात असेल तर उलटी होते दिशा तेच राहते पण उलटी होते. या ठिकाणी जर बघितलं ह्या बाणाला बाण लागणार आहे मग भरीव बाणाचं टोक कुठं इथे काय इथे काय इथे काय इथे सगळीकडे आहे. त्यानंतर इथं चौकोन आहे चौकोन इथं राहणार आहे इथं चौकोन आहे इथं चौकोन आहे इथं चौकोन हे चौकोन पलीकडे गेलाय ना हे होऊ शकत नाही. चौकोनामधले इकडचा भाग रंगला आहे तर मग इकडचा भाग असा रंगणार मग इकडं असा रंगलेला भाग इथं नाही रंगलेला इथं रंगलेला आहे. पण त्यानंतर मग आता काय करणार आहे हे टोक जे आहे आता हे जे उभं रंगवलेलं आहे ना वर्तुळातलं ते उभ्याला उभंच राहणार आहे आडवं होणार नाही कारण आरशामध्ये वरचा भाग वर खालचा भाग खाली तसाच राहणार आहे. पण 2 नंबरमध्ये आडवं झालंय तेव्हा हा गेला पर्याय क्रमांक 3 उत्तर येते लक्षात घ्या. पुढे काय म्हटलंय बघा आता आरशा एक कुठला तर आकार घ्या 7 घेतला 7 असा होणार आहे 7 मग 7 तसं झालंय 7ला 7 राहू शकत नाही उलटा होणार असा 7 होतोय हिच 7 होतोय सापडतं इथं सापडतंय का उलट झालंय पाण्यातले प्रतिमा नाही आपल्याला शोधायची तर हे कॅन्सल झालं. इथं जुळतोय बी आणि डी मध्ये जुळतो त्याच्यातलं काय घेतला 6 घेतला 6 असा होणार आहे. मग 6 इथं 6 दिसतोय इथं उलट असं दिसतंय हे 9 महाडीत सारखं दिसतंय तर मग हा गेला पर्याय क्रमांक 2 सापडला. एक आकार एक अंक घ्यायचा आरशातले प्रतिमा आणि शोधण्याचा प्रयत्न करायचा. यासाठी तुम्हाला इंग्रजी अंक त्याचबरोबर इंग्रजी अल्फाबेट तुम्हाला पाण्यात किंवा आरशात करता आलं पाहिजेत त्याचा सराव वाटलंच करा तुम्ही शेवट जाताना. त्यानंतर बघा उजव्या कोपऱ्यातला मी घेतोय चौकोनाला चौकोन आडवा तसा राहणार आहे तिकडचा चौकोन रंगणार आहे त्यामुळे अर्धा चौकोन या बाजूचा रंगणार आहे उजव्या बाजूचा इथं रंगलेला आहे इथं रंगलेला आहे इथं रंगलेला आहे इकडं अलीकडे चांगला आहे त्यामुळे तो गेला. नंतर
इथली पहिली रेष जी आहे बारीक आहे, इकडची पहिली रेष बारीक असणार, इकडची दुसरी रेष मोठी असणार, बारीक मोठी, मोठी बारीक आहे, तेव्हा हा गेला बारीक मोठी आहे, बरोबर. चला, चौकोन जो आहे तो मधला चौकोन आहे, तो मधला चौकोनाला 4 बाजू होणार आणि इकडचा डाव्या कोपऱ्यातला वरचा रंगवलेला आहे, म्हणजे उजव्या कोपऱ्यातला वरचा रंगणार आहे. मग असा आकार मध्ये असला पाहिजे. इथं एक आहे, इथं खाली आलाय, तेव्हा हा गेला पर्याय क्रमांक 1. जरा गतीने घेतोय मी, पण तुम्ही स्टॉप स्टॉप थांबून थांबून सोडवू शकता. त्याचबरोबर आता काय करणार आहे, इकडे जर बघितलं हे पण 7 सारखा आकार दिसतोय, मग 7 आकार असा आहे, तर हा आकार याच्यावरनं इथं ही गेलं, बिंदूला बिंदू इथं अशा पद्धतीने येणार आहे. मग असा आकार कुठं आहे, असा आकार इथे एक आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये येत नाही कारण बिंदू तिकडे गेलेला आहे, त्यामुळे कॅन्सल झाला. इकडे बिंदू येतोय, इकडे बिंदू तिकडे गेला, तो कॅन्सल झाला. आता या ठिकाणी जर बघितलं, इथं जवळ चौकोन आहे, चौकोनामध्ये काय केलेलं आहे, चौकोनातले ही रेष अशी आहे, तर ही रेष अशी गेलेली आहे, ही रेष गेली, इकडे रेष गेलेली आहे, आणि ह्या वर्तुळांत बारकी जे वर्तुळ आहे त्या वर्तुळाचा इकडचा आणि तिकडचा वर्तुळ रंगवलेला आहे. तर इकडचा मग इकडचा आणि तिकडचा रंगवलेला आहे म्हटल्यानंतर या वर्तुळातलं हे जे वर्तुळ असणार आहे, वरचं वर्तुळ आहे ते इकडचं रंगवलं आहे, मग इकडचं रंगवलेलं असणार आहे, आणि खालचं वर्तुळ आहे तिकडचं ह्या उजव्या बाजूचं रंगवलं म्हणजे डाव्या बाजूचं रंगणार आहे. मग अशा पद्धतीनं वर्तुळ पाहिजेत, वरचा आणि खालचा. मग जर बघितलं तर इथं 1 मध्ये जुळत आहे, 3 मध्ये पण जुळत आहे. आता राहिला विषय कुठला, तर ह्या रेषांचा. ही उभी रेष उभ्या रेषेला जशाला तशी राहणार आहे, आणि ही रेष अशी गेलेली आहे, म्हणजे ही रेष तिरकी जाणार अशी. मग ह्यामध्ये जर बघितलं जशाला तशी रेष राहिली, पर्याय क्रमांक 1 गेला, पर्याय क्रमांक 3 येतोय. लक्षात घ्या, अशा पद्धतीनं तुम्ही काय करायचं, सोडवायचं. पुढे काय म्हणले बघा, आता पुढचा जो प्रकार आहे तो काय आहे, तर घड्या घातल्या आणि उलगडल्या, भुके पाडली वगैरे सगळं सांगितलेलं आहे. तर घडी घातल्यानंतर घालून उलगडल्यानंतर कसा आकार दिसायचा म्हणून सांगितलेलं आहे. या ठिकाणी मग इथं जर बघितलं तर वर्तुळ सेंटरला तयार होणार आहे, आणि हे 3 बिंदू सगळ्या बाजूला, चारही बाजूला 3 3 3चा गट होणार आहे, समान अंतरावरती असणार आहेत सगळेजण. मग पर्याय क्रमांक 1 मध्ये जवळ जवळ येतात, त्यामुळे गेला पर्याय. इथं 3 3 3 3 बरोबर आहे, 3 चौक 12 बिंदू, आणि मध्ये वर्तुळ येतं, इथं नाही येऊ शकत, हे पण नाही येऊ शकत, पर्याय क्रमांक 2 आला. याच पद्धतीनं काय केलंय, इथं जर बघितलं इथं बिंदू आहे, मग इथं पण बिंदू असणार, हे 2 बिंदू, पुन्हा इथं आणि इथे एक बिंदू असणार, इथे एक आणि इथे एक बिंदू, आणि इथे एक आणि इथे एक बिंदू, मध्ये 4, कोपऱ्यात 4, कोपऱ्यात फक्त 4 आहे, नाही चालणार. कोपऱ्यात 4 आहे पण मध्ये 2 आहेत, नाही चालणार. इथं सरळ सरळ काय केलं, एकूण किती आहे ती 8 बिंदू आहे, देताना किती 9 बिंदू झाले, मग हा गेला, राहिला पर्याय क्रमांक 4, मध्ये 4 कडेला 4. पुन्हा या ठिकाणी जर बघितलं तर कोपऱ्यामध्ये 4 बिंदू कोपऱ्यात तयार होणार, कोपऱ्यात 4 बिंदू 4 बिंदू 4 बिंदू, इथं कोपऱ्यात बिंदूच नाही, त्यामुळे गेला. मध्ये काय होणार आहे, इथं सेंटरला एक बिंदू, इथे एक बिंदू, इकडे एक बिंदू. आता कोपऱ्यातला झाला, इथे एक बिंदू असणार, इथे एक बिंदू असणार आहे, आणि इथे एक बिंदू. 4 बिंदू एकमेकांच्या समोर असणार आहेत, 4 बिंदू, आणि हे आणखी जवळ इथे एक बिंदू तयार होणार, इथे एक बिंदू तयार होणार, आणि इथे एक बिंदू, इकडे एक आणि इकडे एक बिंदू, म्हणजे मध्ये 4 आणि त्यांच्या मध्ये एक एक असणार आहे. मग असा असणार पर्याय 1 मध्ये नाही आल. मग एकूण किती बिंदू, 1 2 3 4 5 6 7 8 वर्तुळ तयार होतात. 8 वर्तुळ इथं इथं नाही, इथं जास्त होतात, पर्याय क्रमांक 2 आला. त्याच पद्धतीने बघा त्रिकोणामध्ये जर बघितलं, त्रिकोणात उलगडताना उजवीकडे उलगडल्यानंतर इथं 3 बिंदू तयार होणार आहेत, आणि वरती फक्त 2च बिंदू असणार आहेत. लक्षात घ्या, ह्यापेक्षा जास्त, कारण ते उलगडल्यानंतर वर जाणार आहेत, ते बिंदू त्यातलं कॅन्सल होऊन जाणार आहेत. म्हणजे इकडं 3 तिकडं 3 आणि वरती 2, ही 3 3 आहेत, कॅन्सल झाला. इकडं 3 तिकडं 3 एकच आहे, त्यामुळे कॅन्सल झाला. इकडं 3 तिकडं 3 वर 2 चालतंय, इकडं 2 2 आहेत, त्यामुळे हा कॅन्सल झाला, पर्याय क्रमांक 3. पुढे काय म्हटलंय बघा, आता या ठिकाणी प्रकार कुठला आहे, 9वा प्रकार या ठिकाणी तुकडे दिले, तुकडे जोडून काय करायचं, आकृती तयार व्हायला सांगितलं, भौमितिक आकार तयार होतो म्हणून सांगितलेला आहे. मग तो आकार कसा आहे, मग 2 चौकोन आहेत, 2 काटकोन त्रिकोण आहेत. मग एकूण आकार किती, ह्याला क्रमांक द्या, 1 2 3 4, 4 क्रमांक, 1 2 3च आकार आहे, त्यामुळे हा गेला. 1 2 3 4 आहेत, चालतंय. 1 2 3 4 आहेत, 1 2 3 4 5 6, हे पण गेला. 4 आकार आहेत, 4च आकार सापडले. आता ह्या दोन्हीत फक्त उत्तर असणार आहे, ह्यामध्ये 2 काटकोन चौकोन आणि 2 काटकोन त्रिकोण पाहिजेत. म्हणजे 2 काटकोन त्रिकोण, काटकोन चौकोन सापडतात. इथं एक काटकोन त्रिकोण दिसतोय, दुसरा काटकोन त्रिकोण दिसणं झालाय, एकच काटकोन चौकोन आणि एकच काटकोन त्रिकोण दिसतोय, बाकीचं नाही दिसत, पर्याय क्रमांक 3 गेला, दुसरा नंबर आला. त्यानंतर या ठिकाणी जर बघितलेला क्रमांक दिला 1 2, तिसरा क्रमांक दिला, 3 आकार, 1 2 3 आकार, 1 2 3 आकार, 1 2 3 आकार, आणि 1 2 3 4 आकार, मग हा गेला. मग राहिले कुठला, 1 2 3 मध्ये, 3 मध्ये सांगितले 2 समान काटकोन त्रिकोण आणि एक मोठा काटकोन त्रिकोण असा असणार पर्याय. इथं चौकोन आलाय, चौकोन नाहीच दिलेला, तो मग तो गेला. मग ह्या दोघांच्या मध्ये कुठलं तर उत्तर असणार आहे. मग ह्या दोघांच्या मध्ये जर बघितलं तर ह्यात एक काटकोन त्रिकोण हा इथं दिसतोय, ह्यातला एक दिसतोय, पण हे दुसरा मोठा दिसतोय, तो गेला, पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी भेटला. लक्षात घ्या. पुढे काय म्हटलंय बघा, आता
समांतरभुज चौकोन एक आहे, त्यानंतर त्याला ट्रॅपझियम म्हणतो, समलंब चौकोन एक आहे, काटकोन चौकोन एक आहे आणि काटकोन त्रिकोण एक आहे. म्हणजे 4 1 2 3 4 आकार. म्हणजे 1 2 3 4 5 6 आकार नाही चालणार. 1 2 3 4 आकार आहेत, 1 2 3 4 आकार आहे, 1 2 3 4 आकार आहेत. मग ह्या तिन्ही उत्तर असणार आहे. मग तीन उत्तर असताना हा समांतरभुज चौकोन कुठं कुठं आहे? ह्यो आकार तर गेलाय. ह्या समांतरभुज चौकोन कुठे दिसतोय का? नाही गेला. ह्यात दिसतोय, इथं दिसतोय. ह्यात कुठे दिसतोय? या समांतरभुज चौकोन दिसत नाही. मग हा गेला. पर्याय क्रमांक 3 मध्ये सापडते तुम्हाला. हा काटकोन चौकोन इथं आहे, हा काटकोन त्रिकोण इथं आहे, समांतरभुज चौकोन इथं आहे आणि हा समलंब चौकोन त्या ठिकाणी भेटला. या ठिकाणी जर बघितलं तर हे तिन्ही आकार एकत्र येऊन तयार झालेले आकार जर बघितलं तर इथं दिसतोय बघा तुम्हाला. हा इथून इथपर्यंत, पुन्हा इथून इथपर्यंत आणि हा यल जो आकार आहे तो इथून इथपर्यंत. म्हणजे ह्या तिन्ही आकारांनी एकत्र तयार झालेला आकार कुठं आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये. त्यानंतर बघा शेवटचा प्रकार जर आहे तो म्हणजे लपलेली जडवलेली आकृती कुठं आहे ते शोधायचे आहे. म्हणजे हा जो आकार प्रश्न आकृतीमध्ये जो आकार दिलाय तो आकार शोधायचा आहे. या ठिकाणी जर बघितलं, या ठिकाणी सरळ सरळ तुम्हाला ही उलट झेड दिसतंय, इथं तुम्हाला सरळ झेड दिसतंय, मग हे चालणार नाही. इथं दिसतंय, आता इथं पण आहे, इथं काय सांगितलं, इथं असं असं पाहिजे. हा आकार उलटा झेड पाहिजे, उलटा. इथं सरळ झेड पण दिसतोय, उलटा झेड पण दिसतोय. इथं सरळ झेड दिसतोय, इथं पण सरळ झेड दिसतोय, नको आहे. इथं उलटा झेड आहे, परंतु या ठिकाणी जर बघितलं इथं जर थोडा आकार असा येऊन मंत्र असा गेलेला आहे, असा घेऊन असा घेऊन असा गेलाय, त्यामुळे इथं झेड तयार होत नाही, थोडा असा आकार बाजूला राहतोय, त्यामुळे तिथं तयार येणार नाही. पर्याय क्रमांक जुळणारा अचूक पर्याय 1 नंबरमध्ये. असा आकार जर बघितलं, तिरकी रेष कुठल्या कुठे ह्या तिरकी रेष आलाय, ह्या तिरकी रेष कुठे अशी आलेली आहे, ही अशी गेलेली, तेव्हा हा गेला. ह्यात आहे तिरकी रेष, पुन्हा तिरकी रेषनं सरळ आकार, तिरकी रेष सरळ आला खाली आणि त्यानंतर आडवी आणि पुन्हा खाली आहे, त्यामुळे हे ते येऊ शकत नाही. पर्याय क्रमांक 1 गेला, 2 गेला. इथे जर बघितलं इथं आकार आहे, पुन्हा इथून काय गेला, सरळ आला खाली, इथून नंतर पुढे गेला आणि खाली आला, इथं सापडतोय, ह्यात सापडतच नाही. पर्याय क्रमांक 3 मध्ये. 39 मध्ये जर बघितलं तर हा असा आकार झेंड्यासारखा आकार आहे, मध्ये वर्तुळ आणि खाली इथं तुम्हाला दिसतंय बघा, पी सारखा आकार आहे. हा पी सारखा आकार इथं वर्तुळ आणि पुन्हा इथं उभी रेष इथं दिसतोय तुम्हाला. इथं नाही दिसत, इथं नाही, इथं आहे पण आडवा आहे, पण त्यासाठी सरळच तुम्हाला इथं सापडला, त्यामुळे हा येऊ शकत नाही. इथं जरा बारीक आहे, त्यामुळे म्हणजे तिरका गेलेला आहे तो आकार, तिथं भेटणार नाही तुम्हाला. पर्याय क्रमांक 1 मध्ये. 40वा प्रश्न जर बघितला तर ह्या ठिकाणी हा आकार जर बघितला, इथं सरळ सरळ तुम्हाला दिसतोय, पण इथं आडवी रेष दिसत नाही तुम्हाला खाली, पण वर आहे मात्र इथं इथं सरळ दिसतोय. इथं बाकीच्या ठिकाणी कुठं दिसत नाही, बाकीच्या ठिकाणी कुठंच दिसत नाही तो आकार. इथं ह्यात कुठल्याच पर्याय नाही. पर्याय क्रमांक 1 मध्ये. परीक्षेमध्ये एका दुसरा प्रश्न असणार आहे, तो म्हणजे तुम्हाला अवघड जाईल, तर बाकी सगळे प्रश्न काय होणार आहेत, सोपे जाणार आहेत. आता जरा काय करतो, गणिताचे प्रश्न मात्र जरा थोडेसे झूम करून तुम्हाला मी दाखवतो आणि सोडवून देतो. चला ठीक आहे. प्रश्न आता या ठिकाणी जर बघितला पहिला तर 400 म्हणजे 41 ते 60 पर्यंत गणिताचे प्रश्न आहेत. भाग 2 आहे अंकगणित. 212 x 4 या 5 अंकी संख्येला 9 ने पूर्ण भाग जाण्यासाठी x चे सर्वात कमी मूल्य किती असेल म्हणले. म्हणजे 9 ची कसोटी वापरायची आहे. 9 ची कसोटी वापरून या ठिकाणी 9 ची कसोटी काय तर अंकांच्या बेरजेला 9 ने भाग गेला पाहिजे. मग 9 ची कसोटी वापरत असताना ह्या सगळ्या अंकांची बेरीज 2 + 1 + 2 + 4 यांची बेरीज केली. 4 2 1 3 3 3 2 5 5 4 9 या अंकांची बेरीज 9 येत्या. मग 9 मध्ये पर्यायातला कुठला अंक भेटल्यानंतर 9च्या पाड्यात संख्या तयार होणार आहे, तर 1 मिळून तयारच होणार नाही. 9 1 10 10 ला काय 9 ने भाग जात नाही. 0 मिळवला तर 9च राहतंय, त्याला 9 ने भाग जाऊ शकतो, म्हणजे हा एक पर्याय येऊ शकतो. 3 मिळवलं, 9 3 12 12 संख्याला 3 ने भाग जाईल पण 9 ने भाग जाणार नाही, त्यामुळे हा पर्याय गेला, हा पर्याय गेला. हे 9 मिळवून 9 9 18 9 ने भाग जाऊ शकतो, परंतु त्याने विचारले कमी मूल्य, सर्वात कमी मूल्य सांगितले. मग 9 पेक्षा लहान असणारं किंमत 0 आहे, तेव्हा हा गेला, पर्याय क्रमांक 2 राहिला. असं उत्तर काढल्यानंतर पर्यायाचा आधार घेऊन पण तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे, लक्षात घ्या. सगळे पर्याय पडताळून पाहिल्याशिवाय आणि जे काढायचं त्याला हायलाईट केल्याशिवाय तुम्ही उत्तर काढायचं नाही. पुढे काय म्हटलं बघा, खाली कोणत्या 2 सहअभाज्य संख्या म्हणजे को प्राईम नंबर, त्याला सहअभाज्य म्हणजे सहमूळ म्हणतात, त्याला सहमूळ संख्यामध्ये सगळ्यात मोठा सामायिक भाजक 1 असतो, म्हणजे त्यांचा मसावी 1 असतो. मग त्या दोघांमध्ये कॉमन फॅक्टरच पडत नाही, फक्त म्हणजे सगळ्यात मोठा एकच राहणार आहे, म्हणजे एकच त्या दोन्ही संख्येला भाग जाणार आहे. अशा संख्या शोधायच्यात, म्हणजे ह्यांचे फॅक्टर पाडायच्यात. फक्त फॅक्टर पाडत असताना फॅक्टर पाडायची गरज नाही, डोळ्याने बघायचं. इथंच या ठिकाणी जर कॅल्क्युलेशन केलं 22 आणि 33 कुणाच्या पाड्यात येतं, 11च्या पाड्यात. एक व्यतिरिक्त त्या दोन्ही संख्याला कुठल्या संख्येने भाग जाणार नाही, दोन्ही संख्यांना. त्यामुळं 22 आणि 33 ला 11 जातोय भाग, तर मग हा गेला.
18 आणि 25 कुणाच्या पाड्यात आहे? 9च्या पाड्यात 18 आहे पण 25 नाही. 5च्या पाड्यात 25 आहे पण 18 नाही. 2च्या पाड्यात 18 आहे पण 25 नाही. त्यामुळे ह्या दोन्ही कुठल्याही संख्येत एका संख्येत पाड्यात येत नाही, म्हणजे ही सहभाजी संख्या असू शकते. इथं थांबलो मी. पुढे गेलो 15 आणि 20. मग 5च्या पाड्यात 5 त्रिक 15 5 चोक 20. मग हे गेलं 14 आणि 21. 7च्या पाड्यात 7 दोन्ही 14 7 21. मग हा गेला, मग राहिला पर्याय क्रमांक 2. अशा पद्धतीनं तुम्ही उत्तर काढू शकताय. 43वा प्रश्न काय बघा, 476 भागिले 17 बरोबर 28 असेल तर 4.76 भागिले 0.0017 चे उत्तर किंवा मूल्य काय असेल विचारले. तर या ठिकाणी जर भागाकार आपण हा भागाकार बघायचाच नाही, आपल्याला माहित आहे फक्त 476 17 भागले उत्तर 28 येते आणि हेच अंक इथे आहेत बघा 476 476 आणि याला काय भागले 17 भागले म्हणजे 0.017 दिसतंय. मग म्हणजे या संख्येला ह्याने भागल्यानंतर उत्तर 28 पैकीच मग 28 असेल 280 असेल 2800 असेल 0.28 असेल 2.8 असेल काही येऊ शकतं. यासाठी आपण या ठिकाणी पहिल्यांदा याचं अंश छेदामध्ये रूपांतर करायचं. 4.76 भागिले 0.0017 दशांश चिन्हानंतर छेद पूर्ण करायचा आहे. दशांश चिन्हानंतर छेद असताना 4 घर आहेत, 4 घर उजवीकडे सरकलं, वर पण 4 घर सरकवा. ही 2 घर आहे, ती 2 घर नाही सरकवायला म्हणजे 2 शून्य घेतली. झाली संख्या तयार करायला. या ठिकाणी 47600 संख्या तयार झाली आणि ह्या 47600 काय केलं 17 भागलं. 17चा पाडा येत असेल 17 पाड्यानं भागा. 17 के 17 17 किती येणार आहे 17 दोन्ही 34 17 एक 51 51 काय 27 मध्ये 51 जाणार नाही. 17 दोन्ही 34 मग 47 मधून काय केलं 34 वजा झालं किती राहते 7तून 4 गेलं 3 राहिले आणि झालं. नंतर 4तून 3 गेलं 1 राहिलं 13 राहिलं. 13वर उतरून घेतलं 6 मग 17 8 136 झालं आणि वरती 2 शून्य झालं तसं लिहून टाकलं. 2800 उत्तर आलं आणि 2800 पर्याय क्रमांक 3 आहे. अशा पद्धतीने तुम्ही काय करायचं भाग लावायचा आहे. पुढे काय म्हणलंय बघा, पुढचा प्रश्न काय आहे पुढचा 44 प्रश्न काय, दशांश अपूर्णांक 5.875 ला मिश्र अपूर्णांकात रूपांतर केल्यास काय मिळेल म्हणले. मिश्र अपूर्णांकात रूपांतर करताना दशांश चिन्हाच्या अलीकडचं घर पूर्णांकात लिहायचं. दशांश चिन्हानंतर घर जे आहेत ती वरची घर मध्ये रेष मारायची आणि वर अंशष्टाने टाकून द्यायची. 8 7 5 दशांश चिन्हाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करताना किंवा अपूर्णांकात रूपांतर करताना दशांश चिन्हाकडचं पासून इकडे डावीकडे संख्या जी पूर्ण आहेत ते पूर्णांक ठिकाणी ठेवायची. ते दशांश नंतर पुढची घरं आहेत त्याच्या खाली छेद द्यायचा, ती पुढची जसेल तशी घरं वर टाकायची आणि घरं फक्त मोजायची. 1 2 3 3 घर आहेत. एक घर असेल तर 10 न भागायचं, 2 घर असेल तर 100 न भागायचं, 3 घर असेल तर 1000 न भागायचं. मग या ठिकाणी 3 घर आहेत मग 1000 न याला भागलं. आणि या ठिकाणी जर बघितलं तर हे 125च्या पाड्यामध्ये आहे. 125च्या पाड्यामध्ये जर असेल तर 125 7 875 आणि 125 8 1000 म्हणजे 5.7/8 हे त्याचं काय झालं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर, ते म्हणजेच मिश्र अपूर्णांकात रूपांतर झालं. 5.7/8 पर्याय क्रमांक 3 आला. या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या संख्येस फक्त 2च मूळ अवयव आहेत. फक्त दोनच मूळ अवयव आहेत. मग आता कसं काढायचं, मग ह्याचे सगळ्यांचे फॅक्टर पाडायचे. 78चे फॅक्टर पाडायचे, 36चं फॅक्टर पाडायचं, 32चं फॅक्टर पाडायचं, 30चं फॅक्टर पाडायचं आणि 78चं फॅक्टर. या ठिकाणी आपण सगळं काय करतो 78चं फॅक्टर 1 लिहिलं, 1 ने भाग जाणार आहे, 2 ने भाग जाणार आहे, 7 आणि 8 15 3 ने भाग जाणार आहे. त्यानंतर 4 न काय 4 न भाग जाणार नाही. त्यानंतर 5 न जात नाही, 2 आणि 3 जातो म्हणजे 6 ने जाणार आहे भाग. पुन्हा डायरेक्ट 13 भाग जातोय, मधल्याचा कुठल्याचा नाही, 13 जातोय भाग. 13 × 78 पुन्हा किती 3 × 78 3 2 6 1 3 × 18 3 2 6 3 × 26 एक आलं. पुन्हा त्यानंतर किती 2 78 2 6 92 39 2 78 म्हणजे आणि 78 1 78 एवढे अवयव पडले. ह्यात मूळ संख्या किती आहेत बघा. मूळ संख्या इथं किती आहे 2 1 आहे, 3 1 आहे आणि 13 1 आहे. एकूण 3 मूळ संख्या भेटल्या तुम्हाला. कुठल्या कुठल्या भेटल्या 2 3 आणि 13. त्यांनी विचारले फक्त 2च मूळ अवयव पाहिजेत. त्यांनी इथे 3 अवयव भेटले चालणार नाही. 36चा अवयव पाडलं किती येणार आहे 1 ने भाग जाणार आहे, 2 ने भाग जाणार आहे, 3 ने भाग जाणार आहे, 4 ने भाग जाणार आहे, पुन्हा 6 ने भाग जाणार आहे. 6चा वर्गच आहे मग 9 चौक 36 12 त्रिक 36
नंतर 18 दुनी 36 आणि 36 एके 36 एवढे अवयव पडले. मग ह्यात मूळ अवयव कुठले कुठले आहेत बघा, 2 आणि 3 एवढेच मूळ अवयव. ह्यात मूळ दुसरा अवयवच नाही, मग ह्यात फक्त 2च अवयव भेटले. म्हणजे आपल्याला हे उत्तर भेटले या ठिकाणी. पण तरी पण खाली आपण भाग लावून अवयव पाडून घेऊया. इथे 1 ने भाग जातोय, 2 ने भाग जातोय, 3 ने भाग जातोय, 4 ने जाणार नाही, 5 ने जातोय, 6 ने जातोय. 5 सक्त 30 जोडी भेटली. आता 3 न 10 त्रिक 30, 15 दुनी 30 आणि 30 एके 30 एवढे अवयव भेटले. ह्यात मूळ अवयव कुठले कुठले आहेत, 2 आहे, 3 आहे, 5 आहे. मग हे जे 2 3 5 2 3 5 3 अवयव भेटले आपल्याला. पाहिजे 2च अवयव. मग हा येऊ शकत नाही, हा नाही, 1 नंबर नाही, 3 नंबर नाही, 2 भेटतोय. चौथ्याकडे जाऊया. 32 मध्ये कुठे अवयव भेटतात बघा, 1 ने भाग जातोय, 2 ने भाग जातोय, त्यानं 3 ने जात नाही, 4 ने जातोय, 8 ने जातोय, त्यानंतर 16 ने जातोय आणि डायरेक्ट 32 ने. ह्यात मूळ अवयव किती भेटले, फक्त एकच मूळ संख्या आहे 2, एकच अवयव भेटते. म्हणजे हा चौथा पण पर्याय गेला. अचूक उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. 36 ला मूळ अवयव फक्त 2च आहेत, बाकीचे अवयव नाहीत. बाकीचे अवयव आहेत पण मूळ अवयव नाहीत. ह्या ठिकाणी 3 अवयव भेटले. ह्यात पण म्हणजे 78 ला पण 3 मूळ अवयव भेटतात, 30 ला पण 3 मूळ अवयव भेटतात, 32 ला एकच मूळ अवयव भेटते, पण 36 ला मात्र 2च मूळ अवयव भेटतात. पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर आहे. चला पुढं बघा, 0.115 चे व्यवहारी अपूर्णांकातले संक्षिप्त रूप म्हणजे सिम्पलेस्ट फॉर्म काढायचा आहे. त्यानंतर काय म्हणले, ए छेद बी होत असल्यास संक्षिप्त रूप काढायचा आहे, सिम्पलेस्ट फॉर्म काढायचा. समजा ए ची किंमत आणि बी ची किंमत सिम्पलेस्ट फॉर्म काढून घ्यायची आणि त्यांची त्या दोघांची बेरीज काढायची. मग काय करायचं, संक्षिप्त रूप हे पहिल्यांदा काढायचं. मग ह्याचा अपूर्णांक आता सांगितलं तुम्हाला, दशांश चिन्हानंतर किती घरं येते, हे पूर्ण आहे का, नाही, 0 आहे तर मग सोडूनच घ्या. म्हणजे 3 घरं आहेत. मग 3 घरं सरळ काय करा, वरती लिहा आणि छेदस्थानी काय करा, किती घरं आहेत, 3 घरं आहेत. 1 घर असेल तर 10 न भागा, 2 घर असेल तर 100 न भागा, 3 घर असेल तर 1000 न भागा. अशा पद्धतीनं या ठिकाणी 115/1000 आलं. याचा सिम्पलेस्ट फॉर्म काढायचा, ह्याला संक्षिप्त रूप काढायचं, ह्याला भाग लावायचा. किती भाग जातोय, दोन्ही ठिकाणी 5 आणि 0. 5 ची कसोटी वापरा, 5 न भाग लावा. 5 दुनी 10, 5 त्रिक 15, 23 आलं. 5 दुनी 10 वरती 2 0, 23/200 ही संक्षिप्त रूप आलं. म्हणजे ए ची किंमत, कारण 23 मूळ संख्या भाग जाणार नाही कुठल्या संख्येनं, ए छेद बी ची किंमत, ए ची किंमत 23 आली, बी ची किंमत 200 आली. मग त्याने विचारले ए अधिक बी ची किंमत काय, मग ए ची किंमत 23 अधिक बी ची किंमत 200 आणि ह्यांच्या दोघांची बेरीज केली, 23 आणि 200 किती आलं, 223 आलं. पर्याय क्रमांक 3 उत्तर येते. अशा पद्धतीनं सोडवायचं आहे. पुढे काय म्हटलंय बघा, प्रश्नामध्ये तुम्हाला व्हरायटी या ठिकाणी दिसते. आता सत्याची साधी पदावली आहे आणि या साध्या पदावलीचं उत्तर आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. जर उदाहरणामध्ये बोडमासचा ह्या म्हणजे कंचे भागू या नियमाचा वापर करायचा, सगळ्यात आतला कंस सोडून घ्यायचा, सगळ्यात आतला कंस रेगी कंस आहे तो सोडवा. आता या ठिकाणी जरा इथल्या इथं सोडवतो मी, खरं सोडवू नका तुम्ही तसं, पण मी ते सोडवतोय. 3 2 गेला 1 राहिला, 4 गुणिले 1 4 1 4, मग ह्या पूर्ण कंसाची किंमत 4 आली. पुन्हा 15 वजा 4, 15 4 गेलं, किती राहतंय, कारण हे आतले कंस सोडून घेतोय. 15 4 गेलं राहिला 11, 11 अधिक 5 हा चौकडी कंसातला विषय आहे, तो हा महिरपी कंस आहे. मग 11 5 16 आणि 80 भागिले 16 येणार आहे. 80 ला 16 न भागलं, 16 85, पर्याय क्रमांक 2 हे 5 उत्तर ह्या ठिकाणी तुम्हाला मिळून गेलं. आता हे जरा बाजूला तुम्ही सोडवा, मी तिथले ते सोडवून टाकलंय. पुढे काय म्हणले बघा, आता x ची किंमत 10 आहे, तर खालीपैकी कोणत्या पदावलीची किंमत 120 असेल. तुम्हाला या ठिकाणी चारही पर्यायामध्ये x ची किंमत टाकायला लागणार आणि उत्तर काढावं लागणार आहे. या ठिकाणी मी x ची किंमत आणि चला आणि ह्यामध्ये किंमत म्हणजे चिन्ह नसेल तर गुणाकार असतं. मग 10 गुणिले 5, 10 5 50, 10 गुणिले 7, 10 7 70, वजा 10, 50 आणि 10 किती आलं, 120. 120 मधून 10 गेलं, 110 उत्तर आलं. हे 120च्या समांतर नाही. पुन्हा 15 गुणिले 10 150, 150 मधनं 30 गेलं, 150 30 गेलं, राहिलं किती 120 आणि 120 ची दुप्पट 240 येतंय, हे पण 120च्या समांतर नाही. पुन्हा 100 अधिक 4x आहे, मग 100 अधिक 4x म्हणजे 4 10 40 वजा 15, 100 आणि 40 किती आलं 140, 140 मधून 15 गेलं 125 येतंय, हे पण चालणार नाही, हे पण उत्तर चुकीचं आहे. आणि त्यानंतर शेवटचा पर्याय हे उत्तर अचूक असणार आहे. 2 कंसात मध्ये चिन्ह नाही म्हणजे गुणाकार आहे, 2 गुणिले x चा वर्ग, म्हणजे x चा वर्ग म्हणजे 10 चा वर्ग, 10 चा वर्ग 100, 100 वजा 40 म्हणजे 60 आणि 60 दुनी 120, पर्याय क्रमांक तुम्हाला 4 भेटला. 120. मी जरा गतीने घेतोय, तुम्ही थांबवून उत्तर काढा, कारण कमी वेळामध्ये आता व्हिडिओ शूट करतोय, कमीत कमी 1 ते 1.5 तास लागणार आहे सोडवून द्यायला मला, त्याच्यामुळे समजून घ्या जरा. आणि हा प्रश्नपत्रिका तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला दिली जाईल सोडवायला.
एक वस्तू 1600 मध्ये विकल्या, रुपये 1600 मध्ये विकल्यास होणारा तोटा त्याच वस्तूच्या खरेदी किमतीच्या 1/5 पट आहे, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती विचारल्या. लक्षात घ्या, तोटा दिलेला आहे, एक 1600ला विक्री किंमत आहे, लक्षात घ्या, आणि होणारा तोटा त्या वस्तूच्या खरेदी किंमतीच्या, जेव्हा खरेदी किंमत 5 असेल तर तोटा 1 झाला, मग तोटा 1 झाला म्हणजे विक्री किंमत आली 4. 4/5 ही हा अपूर्णांक म्हणजे 16 आहे, लक्षात घ्या 1600 आहे. मग ह्याच्या गुणाकार व्यस्ताने ह्याला गुणलं 5/16 तर 4 1 4, 4 चोक 16, 2 शून्य घेतली आणि 5 चोक 20. मग त्या वस्तूची खरेदी किंमत किती असणार आहे, 2000 असणार आहे, पर्याय क्रमांक 2. लक्षात घ्या, 5 वरती 1 रुपये तोटा झालेला आहे, मग 5तून 1 गेला, विक्री किंमत आली 4, आणि 4 मग 4/5 म्हणजे 1600 आहे, तर ह्याच्या गुणाकार व्यस्तानं गुणलं की डायरेक्ट तुम्हाला खरेदी किंमत निघणार. हे माझी मेथड आहे सोडवायची, ह्याच्याविषयी वेगळ्या मेथडनं तुम्हाला शिकवलं असेल किंवा पर्यायाच्या आधारानं सोडवलं असेल, ते त्या पद्धतीने तुम्ही काय करा, सोडवून टाका. पुढे काय म्हटलंय बघा प्रश्न या ठिकाणी, एका दोरीची लांबी 9/4 मीटर आहे, जर या दोरीचे 1/4 मीटर लांबी तुकडे केले, तुकडा केला म्हणजे त्या संख्येला भागाकार आला, हे लक्षात घ्या. तर तुकडे किती तयार होतील, मग काय करा, 9/4 इथं लिहितो, 9/4 ला भागिले 1/4, मग 1/4 ने ह्याला भागणार आहे, मग भागाकार करताना पहिला अपूर्णांक जशाला तसा लिहितो, भागाकार चिन्ह काढतो, गुणाकार टाकतो आणि ह्याचा रिसिप्रोकल म्हणजे गुणाकार व्यस्त करतो. 1/4 म्हणजे 4/1, 1 आहे सोडून द्या, 4 ला 4 निघून गेलं, राहिलं उत्तर 9. 9 तुकडे या ठिकाणी काय होतील, तयार होतील, लक्षात घ्या. पर्याय क्रमांक 3. चला, सोडवून देताना जरी गतीने होत असलं तरी प्रश्न तेवढे सोपे आहेत, तेवढेच किचकट सुद्धा म्हणता येतील, कारण तुम्ही सोडवताना चुका तुमच्याकडनं होणार आहेत, लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघा, या ठिकाणी पुन्हा आला बघा, रिसिप्रोकलचा प्रश्न आला. या ठिकाणी प्रश्न काय बघा, 8/15चा 8/15चा वितक्रम, वितक्रम म्हणजे रिसिप्रोकल, रिसिप्रोकल म्हणजे गुणाकार व्यस्त, गुणाकार व्यस्त, रिसिप्रोकल म्हणजे गुणाकार व्यस्त घेऊन, म्हणजे ह्याचा गुण कुणाचा, ह्याचा गुणाकार व्यस्त. 8/15 खाली मुंड्या वर पाय म्हणजे 15/8 घेतला, रिसिप्रोकल घेतला, घेऊन 4/9 ने गुणल्यास गुणिले 4/9, तर उत्तर काय येईल विचारले. सिम्पलेस्ट फॉर्म काढा, 3 त्रिक 9, 3 5 15, 4 1 4, 4 2 8, 5 गुणिले 1, 5 1 5, आणि 3 गुणिले 2, 3 2 6, 5/6, पर्याय क्रमांक किती येतोय, 2 नंबर. पुढचा प्रश्न बघा, आता अपूर्णांकाची पदावले, पुन्हा बोर्डमॉसचा नियम वापरायचा, कंसातली क्रिया अगोदर सोडवायची, अपूर्णांक असले छेद समान असल्याशिवाय बेरीज करू शकत नाही. मग काय करा, ह्याला अंशाला छेद, ह्याला 3च्या पटीत 6 आहे, मग अंशाला छेदाला 2, 2 गुणलं, मग बे के बे 2 अधिक 1 म्हणजे 3, 3/6 ह्याची किंमत किती आली, या ह्याची किंमत 3/6 आली, गुणिले 3/4 आहे, मग गुणिले केलं, मग 3 1 3, 3 2 6, आणि 3 मग काय 3 गुणिले 1, 3 1 3, आणि बे चोक 8, म्हणजे ह्या पूर्ण कंसाचे उत्तर आले 3/8, ह्या पूर्ण ह्याचं उत्तर आलं 3/8. पुन्हा 1/2 अधिक 3/8 वजा 1/8. आता ह्या ठिकाणी जर बघितलं, बेरीज आहे वजाबाकी आहे, छेद समान करून घ्यावं लागणार, 2च्या पट्टीत 4 नंबरला 8 आहे, मग अंशाला फक्त 4 ला गुणतो, 4 1 4, मग 4 अधिक 3 वजा 1, सगळ्यांचा छेद कॉमन 8 आला, 4 आणि 3 7, 7 वजा 1 6, 6/8, म्हणजे ह्या सिम्पलेस्ट फॉर्म काढा, बे त्रिक 6, बे चोक 8, 3/4 हे अचूक उत्तर आहे, पर्याय क्रमांक 2. लक्षात घ्या. समजलं नाही, नीट समजून घ्या, शिक्षकांच्याकडे समजून घ्या, माझी मेथड, माझी पद्धत जरा वेगळी असू शकते, मी या ठिकाणी सविस्तर मी सांगत बसत नाही, कारण तेवढा वेळ राहिलेला नाही, परीक्षा दृष्टिकोनातून सांगतोय तुम्हाला. पुढे काय म्हटलंय बघा, आता 53व गणित या ठिकाणी सोडवून देतोय मी. जर 12 वस्तू विकल्यावर 3 वस्तूंच्या विक्री किमती एवढा नफा होतो, 12 वस्तू विकल्यानंतर 3 वस्तूंच्या विक्री किमती एवढा नफा होतो, जर प्रत्येक वस्तूची विक्री किंमत 40 असेल तर 15 वस्तूंची खरेदी किंमत किती विचारले. मग तुम्हाला सांगितलं, जर प्रत्येक वस्तूची विक्री किंमत दिलेली आहे 40, मग 40 म्हटल्यानंतर 40 गुणिले 12 करा ना, 40 गुणिले 12, 12 वस्तूंची विक्री किंमत भेटेल, 12 चौक 48, 480 रुपये विक्री किंमत भेटली. 3 वस्तूंची विक्री किंमती एवढा नफा, मग 40 गुणिले 3, 4 त्रिकोण 12 म्हणजे 120 हा नफा झाला. तर त्याची खरेदी किंमत काढून घ्या पहिल्यांदा, 12 वस्तूंची किती आली, 063, 360 रुपये 12 वस्तूंची खरेदी किंमत आली. तर ते विचारले 15 वस्तूंची खरेदी किंमत किती, तिरकच गुणाकार, 12 वस्तूंची 360, तर
15 वस्तूंची खरेदी किंमत किती? तिरकस गुणाकार करा. 15 गुणिले 360 छेद 12, 12 के 12, 12 त्रिक 36 शून्य आणि 15 त्रिक 45 वरती एक शून्य. 450 रुपये ही काय असणार त्याची खरेदी किंमत आली. पर्याय क्रमांक तिसरा. पुढे काय म्हटले बघा आता पुढचा प्रश्न. एक कार 72 किलोमीटर तास वेगाने जात असल्यास तिला 300 मीटर अंतर कापण्यासाठी किती वेळ लागेल? सेकंदामध्ये काढायचं आहे. लक्षात घ्यायचं सूत्र पण आहे. काय काढायचं? वेळ काढाय. वेळा सूत्र काय? वेळ बरोबर अंतर छेद वेग हे सूत्र आहे. मग अंतर किती आहे? अंतर सांगितलेलं आहे 300 मीटर अंतर आहे की नाही? 300 मीटर अंतर म्हणजे एक कार 72 किलोमीटर. आता इथं अंतर 72 किलोमीटर आहे म्हणजे हे अंतर 72 किलोमीटर आहे. 72 छेद किती? एक कार 72 किलोमीटर तास वेगानं म्हणजे 60 मिनिटाला काय करणार आहे? 60 मिनिटाला 72 किलोमीटर जाते. आता 300 मिनिटाला नसेल तर काय काय करा? तिरकस गुणाकार काढा. नाही सूत्र वापरतात. मग काय करू? 3600 सेकंदाला गाडी किती जात्या? 72,000 मीटर जात्या. तर 300 मीटर अंतर जायला किती वेळ लागेल? सेकंदामध्ये काढा. कारण सेकंदात रूपांतर केलं. तिरकस गुणाकार करा. 3600 गुणिले 300 छेद 72,000. ह्या ठिकाणी आपण काय करू? ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. या शून्याला हा शून्य गेलं. नंतर 36 एके 36 36 दुनी 72 वरचा शून्य इथे घेतला. बे के बे बे पंचे 10 5 त्रिक 15 सेकंद हे तिथं काय येते? उत्तर येते. तिरकस गुणाकारानं उत्तर काढलं 15 सेकंद. पर्याय क्रमांक 4. पुढे काय म्हणले बघा. एका शाळेची परीक्षा सकाळी 9 वाजून 00 मिनिटं 9 वाजता सुरू झाली आणि 11 वाजून 15 मिनिटांनी संपली. परीक्षा वेळेत 25 मिनिटांचा विश्रांतीचा कालावधी होता. तर प्रत्यक्षात परीक्षेचा एकूण कालावधी किती होता? मग पहिल्यांदा काय करा? सकाळी 9 वाजून 0 मिनिटांनी सुरू झाली आणि 11 वाजून 15 मिनिटांनी संपली. म्हणजे काय करा? 11:15 मधून काय करा? 9 वजा करा. मग किती आलं? 15. आणि 11तून 9 गेलं. 9 2 11 2 तास 15 मिनिटं होते. पण 25 मिनिटाचा काय होता? हॉल्ट घेतलाय, विश्रांती घेतली. मग ह्यातनं 25 मिनिटं पुन्हा वजा करायला लागणार. मग आता काय करूया? मग इथनं उसना घेतल्यामुळे इथं राहिला 1 तास आणि उसना येत असताना तासाची मिनिटं होतात. 60 मिनिटं ही 15 मिनिटं 75 मिनिटं. 75 मिनिटांना 25 मिनिटं गेली. 50 मिनिटं राहिली आणि 1 तास 50 मिनिटाची खऱ्या अर्थानं परीक्षा होती. पर्याय क्रमांक 2 आला. लक्षात घ्या. पुढं काय म्हणले बघा आता पुढचा प्रश्न काय? रुपये 500 मध्ये 40 डझन पेन्सिली खरेदी केल्या. प्रश्न बघा. रुपये 500 मध्ये 40 डझन पेन्सिली खरेदी केल्या. जर प्रत्येक पेन्सिल 1.25 दराने विकली तर व्यवहारात नफा किती होईल? मग काय करा? 40 डझन पेन्सिली खरेदी केल्या. 500 मध्ये 40 पेन्सिली खरेदी केल्या आणि प्रत्येक पेन्सिल मग 40 डझन मध्ये किती? 40 गुणिले 12 आणि ह्याला 1.25 म्हणजे 1.1/4 0.25 म्हणजे 25/100 म्हणजेच 25 25 25 चोक 100. पाव म्हणजे 1.25 म्हणजे पाव भाग म्हणजेच 1/4 भाग म्हणजे सध्या अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर काय झालं? 4 एके 4 आणि 1 5 5/4. ह्याला मी काय करतो? 5/4 न गुणतो म्हणजे डायरेक्ट मला काय भेटलं? उत्तर भेटते. 40 डझन पेन्सिली गुणिले 12 केलं आणि एका पेन्सिलची विक्री किंमत किती आहे? ₹1.25 म्हणजे 5/4 रुपये. ह्याला काय करतो? 4 एके 4 4 10 40 12 10 120 120 गुणिले 5 12 पंचे 60 600 रुपये ही विक्री किंमत आली. घेतलं 500 रुपयाला विकलं 600 रुपयाला म्हणजे 100 रुपयाचा नफा झाला. 600तून 500 वजा झालं. विक्री किंमतीतून खरेदी किंमत वजा होते म्हणजे नक्कीच नफा होतो. 100 रुपये नफा. पर्याय क्रमांक 2. चला पुढचा प्रश्न बघा आता. 57वा प्रश्न या ठिकाणी सोडवून देतोय मी. प्रश्न काय बघा. एका आयताकृती हॉल क्षेत्रफळ 120 चौरस मीटर आहे. जर लांबी 2 मीटरनं कमी केली आणि रुंदी 2 मीटरनं वाढवली तर क्षेत्रफळ तसंच राहते. तर मूळ आयताकृती हॉलची लांबी मूळ म्हणजे अगोदरची किती आहे विचारलेलं आहे. त्याने विचारले लांबी 2 मीनं कमी केली रुंदी 2 न कमी केली पण तरी सुद्धा त्यांच्या क्षेत्रफळामध्ये कसल्याही प्रकारचा फरक पडत नाही म्हणले. क्षेत्रफळ तसंच राहतं. मग आता काय केलं? पहिल्यांदा ह्यांच्या लांबी रुंद्या त्यांचा गुणाकार 120 येतोय का बघा. कारण क्षेत्रफळ सूत्र काय? आयताचं लांबी गुणिले रुंदी. 15 × 120 ही येतंय. पुन्हा 12 12 10 120 येतंय. 20 120 येतंय. पुन्हा 24 5 120 येते. मग आहे असं येतंय. बरोबर आहे. आता मात्र लांबी 2 न कमी करा रुंदी 2 न वाढवा. इथं राहिलं 13 आणि ते झालं 10. 13 10 130 आलं का समान? नाही. पुन्हा लांबी काय केली? 2 न कमी केली 10 मीटर आली. रुंदी 2 न वाढवली 12 12 10 120 म्हणजे हे येऊ शकतं.
या ठिकाणी 2 न कमी केली म्हणजे 18 वाढलं 2 8 18 8 8 16 हा चाल 1 8 1 8 8 8 8 64 8 64 हा चालेल 6 8 1 8 8 7 14 144 त्यामुळे हे येणार नाही हे जे उत्तर चुकतंय हे येत नाही पुन्हा 24 पण 2 गेलं 22 राहिलं आणि ह्यात 2 वाढवलं 7 येते मग 22 7 7 2 14 हा चाल 1 7 2 14 15 154 नाही हे आपण येत मग उत्तर कुठलं आलं पर्याय क्रमांक 2 12 2 गेलं 10 आलं 10 मध्ये 2 विडवलं 12 आलं आणि 12 आणि 10 120 ह्या ठिकाणी आहे असं राहिलं जसं तसं क्षेत्रफळ राहिलं पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर आहे 58वा प्रश्न काय म्हणतोय बघा आता एका आयताची रुंदी 15 मीटर आहे त्याची परिमिती 70 मीटर आहे जर आयताला 2 मीटर बाजूच्या चौरसाकृती फरशा बसवायच्या असतील तर किती फरशा लागतील मग आता काय करू एका आयताची रुंदी 15 मीटर दिली आणि त्याची परिमिती दिल्या मग परिमितीवरून पहिल्यांदा लांबी काढली पाहिजे मग लांबी सूत्र काय परिमितीला 2 न भागणार म्हणजे लांबी रुंदीची बेरीज काढणार परिमितीला 2 न भागलं 70 ला 2 न भागलं 35 झालं 35 मधून 15 वजा केलं किती राहते 20 20 ही लांबी भेटली आणि लांबी भेटल्यानंतर मग ही आयताकृती खोली आहे त्या खोलीला फरशा बसवायच्या आहेत म्हणजे खोली क्षेत्रफळ फरशीचे क्षेत्रफळ मग खोली क्षेत्रफळ किती आलं 20 गुणिले 15 मीटरच आहे आणि चौरसाची त्या असणाऱ्या फरशीची बाजू ही पण मीटरमध्येच दिलंय एकक समान आहेत मग ही चौरसाकृती आहे चौरसा क्षेत्रफळ काय बाजू गुणिले बाजू म्हणजे 2 गुणिले 2 ह्यानं 2 न भागलं मग काय आलं 2 दुनी 4 4 1 4 4 25 15 5 75 फरशा हे त्याचं काय आलं उत्तर आलं पर्याय क्रमांक 1 पुढं काय म्हणलंय बघा आता पुढचा 59वा प्रश्न ज्या कोणाचे माप 180 आणि 360 दरम्यान असते त्या कोणाला काय म्हणतात सरळ सरळ आता ह्या कोण आणि कोणाच्या प्रकारावरती दिलेला आहे आणि त्यांचा अनुप्रयोग या घटकावरचा हा भाग आहे मग ज्यांचं माप 180 आणि 360 दरम्यान असतं 180 पेक्षा मोठं किंवा 360च्या आत असेल तर त्याला प्रविशाल कोण मराठीत म्हणतात त्यालाच रिफ्लेक्स अँगल इंग्लिशमध्ये म्हणतात त्यालाच हिंदीमध्ये काय म्हटलं जातं प्रतिवर्ती कोण न्यूनकोण म्हणजे लघुकोण नाही रुजुकोण सरळ कोण नाही अधिक कोण म्हणजे विशाल कोण नाही तर प्रविशाल कोण म्हणजे त्याला प्रतिवर्ती कोण म्हटलं जातं कळलं त्याला उरुहत कोण हिंदीमध्ये आणखी एक नाव आहे उरुहत असं पण नाव आहे उरुहत कोण असं पण म्हटलं जातं उरुहत कोण पर्याय क्रमांक 3 सोबतच्या दिलेल्या संभालेखामध्ये एका शाळेतील इयत्ता 5वीच्या 5 तुकड्यातील विद्यार्थी संख्या दर्शवली आहे आलेखाचे निरीक्षण करा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी द्यायची आहेत हे आलेख दिलेला आहे इथं तुकड्यांचे ABCD E अशा 5 तुकडे आहेत आणि ह्या ठिकाणी विद्यार्थी संख्या या ठिकाणी दिलेली आहे एक एकक बरोबर 10 विद्यार्थी या ठिकाणी सांगितलेला आहे मग त्यांनी प्रश्न विचारलाय A व D या तुकड्यातील विद्यार्थी संख्या म्हणजे एकत्र या तुकड्यातील विद्यार्थी संख्या म्हणजे एकत्रित करायची A चे किती आहेत 50 विद्यार्थी आहेत आणि D चे किती आहेत निम्मे आहेत 10 ह्याच्या दोघांच्या मध्ये 1 सेंटीमीटर मध्ये 10 आहे म्हटल्यानंतर निम्म 5 असणार आहे म्हणजे इथं 20 आणि तिच्यामध्ये आहे म्हणजे 25 असणार आहे मग 50 आणि 20 किती 25 किती आलं 75 विद्यार्थी ए आणि डी मध्ये आले आणि बी आणि ई मध्ये बी किती आहेत 30 आणि ई मध्ये किती आहेत 40 मग 30 आणि 40 किती झाले 70
हॅलो, जर आवाज गेला होता समजून घ्या. अतिशय लाईव्ह करता येत नाही, त्यामुळं आपण रेकॉर्डिंग स्वरूपात व्हिडिओ बनवतोय. एखादा प्रश्न नसला कळला तर समजून घ्या, दिसतंय तुम्हाला स्क्रीनवरती, तुमचं तुम्ही समजून घ्या. महात्मा गांधीजींचे जीवन धोरण आणि तत्वज्ञान हे समस्त मानवजातीसाठी, आता ह्या ठिकाणी काय करतो मी उतार व्यवस्थित वाचतोय बघा. महात्मा गांधीजींचे जीवन धोरण आणि तत्वज्ञान हे समस्त मानवजातीसाठी, फक्त भारतीयांसाठी नाही, पूर्ण मानवजातीसाठी अक्षय प्रेरणा होतं. अक्षय मगाशी सांगितलं अर्थ, अक्षय म्हणजे न संपणारं, लक्षात घ्या. प्रेरणा स्त्रोत म्हणजे काय, उगम म्हणतो आपण त्याला. स्त्रोत म्हणजे काय, उगम स्थान, लक्षात घ्या. स्त्रोतचा अर्थ पण लक्षात घ्या, उगम स्थान असतं. उगम स्थान, जिथून सुरुवात होते ते उगम स्थान असतं. मग हे प्रेरणा स्त्रोत आहे, इथून सुरुवात होते, लक्षात घ्या. सत्य आणि अहिंसेचे, हिंसा म्हणजे मारधोड करणं, अहिंसा म्हणजे कुठल्याही प्रकारचा मारधोड नाही करणं, वाईट न बोलणं, समंजसानं घेणं. सत्य म्हणजे खरेपणा, आणि अहिंसा म्हणजे कोणाला मारायचं नाही, असा यांचा उदात्त संकल्प अद्वितीय होते. अद्वितीय पुन्हा शब्द आलाय. त्यांनी हे मुद्दाम शब्द टाकलेले प्रत्येक उत्तरात, का तर ह्यातला एका दुसरा शब्द परीक्षेत पडू शकतो. त्यांनी निष्काळजीपणा आणि अज्ञान दूर करून नैतिक मूल्य लक्षात घ्या, रूपांतर जनआंदोलनात केलं. पारंपरिक रूढ विचारांना आव्हान देणं, त्यांना 2 हात करणं, सामोरं जाणं, काय करणं, त्यांना परतवून लावणं. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी अविरत प्रयत्न केले. अविरत म्हणजे न थकता न दमता प्रयत्न केले. त्यांचे चरित्र जतनपूर्वक संवर्धन करणे हे आपल्या अपरिहार्य कर्तव्य आहे, न टाळता येणारं कर्तव्य आहे, जेणेकरून भविष्यातील पिढ्यांना प्रगल्भ मार्गदर्शन, मोठं चांगलं पूर्ण मार्गदर्शन मिळेल. त्यांचं कार्य इतिहासाच्या पानावर अबाधित राहील. त्यांचं संवर्धन केलं पाहिजे, त्यांच्या विचारांचं संवर्धन केलं पाहिजे, त्यांचं नाव जपून ठेवलं पाहिजे, कारण येणाऱ्या पिढ्यांना ते मार्गदर्शन करणार आहे, लक्षात घ्या. अशा पद्धतीनं असणाऱ्या या उत्तराचं वाचन केलेलं आहे. आणि या ठिकाणी मी काय करतो, आता मी समजून सांगतोय. गांधीजींनी निष्काळजीपणा दूर करून कशाचे रूपांतर जनआंदोलनात केलं. कशाचं रूपांतर केलं, नैतिक मूल्यांचं. पर्याय क्रमांक 1 आहे. अक्षय या शब्दाचा योगार्थ, अक्षय आला बघा. अक्षय म्हणजे लगेच संपून जाणार नाही, कधीही न संपणारा, बरोबर आहे. खूप लहान नाही, थोड्या काळासाठी, अजिबात नाही. थोड्या काळासाठी असतं त्याचं जुजबी म्हणतो आपण त्याला. जुजबी म्हणजे थोड्या काळासाठी टिकणारं, कळलं का. क्षणभंगूर असं पण म्हटलं जातं. आणि शाश्वत जे असतं ज्ञान, ते जास्त काळ, निरंतर खूप काळासाठी टिकणार असतं, ते शाश्वत ज्ञान. आणि जुजबी म्हणजे क्षणभंगूर, थोड्या काळासाठी टिकणारं. त्याला अल्पायुषी म्हणजे कमी वर्ष जगणारा, ज्याला कमी जीवन आयुर्मान असणारा. आयुर्मान म्हणजे वयोमर्यादा, ज्याला कमी वयोमर्यादा असते त्याला अल्पायुषी, आणि दीर्घायुषी त्याला जास्त वयोची मर्यादा असते त्याला दीर्घायुषी म्हणतात, लक्षात घ्या. हे येणार आलस ओघवतं म्हणून सांगितलेलं आहे. उदात्त संकल्पामध्ये उदात्त हा शब्द कोणती क्रिया. आता उदात्त ह्या ठिकाणी जर बघितलं तर ह्या ठिकाणी वर जायचं, उतार्यात आलेलं आहे. उतार्यात उदात्त, हा का, उतार्यात तो शब्द कुठं आहे तो शोधायचा. उदात्त संकल्प काय दिसते. उदात्त कसा आहे, त्यांचे सत्य आणि अहिंसेचे त्यांचे उदात्त संकल्प अद्वितीय होते. आता उदात्त संकल्प म्हणजे कसला येणार आहे तुमचा या ठिकाणी, तर या ठिकाणी आपण बघायचं आहे कोणता येतोय पर्यायात, कोणत्या जातीचा शब्द आहे. तर नाम आहे, नाही, नाम येऊ शकत नाही. नाम नाही, क्रियापद नाही, क्रियाविशेषण नाही येणार, विशेषण होते. पर्याय क्रमांक 2 हे हा चूक पर्याय, विशेषण म्हणून येणार आहे, लक्षात घ्या. कारण नामाबद्दल सांगितलेलं आहे माहिती, त्यामुळे विशेषण येणार आहे. स्वातंत्र्यासाठी, कारण संकल्प हे नाम आहे, मग संकल्प हे मुलाचं नाव नाही, तर उदात्त संकल्प, मग संकल्प हे नाम आहे, मग संकल्प नामाबद्दल विशेष माहिती सांगितलं, उदात्त आहे. त्याला शक्यतो मला वाटतं विधी विशेषण असं म्हटलं जातं सुरुवातीला आल्यामुळं, तर विशेषण आहे, प्रकार आहे. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. स्वातंत्र्यासाठी गांधीजींनी कोणते महत्वाचे कार्य केलं. केवळ नैतिक मूल्यांचे पालन केलं नाही, दुसऱ्यावर अवलंबून राहिले नाही, रूढ विचारांना आव्हान देऊन प्रयत्न केले, करेक्ट, बरोबर आहे. फक्त स्वार्थाचा विचार केला, अजिबात नाही. पर्याय क्रमांक 3 उत्तर येत आहे. हे पर्यायाचा आधार घेऊन काढण्याचं उत्तर आहे, लक्षात घ्या. गांधींचे चरित्र संवर्धन करण्याचे का महत्वाचे आहे. इतिहासाच्या नोंदीसाठी नाही, स्वातंत्र्य अबाधित राहावे म्हणून नाही, आपले कर्तव्य पूर्ण व्हावे म्हणून नाही, तर भविष्यातील पिढ्यांना मार्गदर्शन मिळावे म्हणून, बरोबर आहे, अचूक पर्याय आहे. पुढच्या पिढ्यांना त्यांचं मार्गदर्शन भेटलं पाहिजे म्हणून त्यांचं संवर्धन करणं गरजेचं आहे. शेवटचा उतार या ठिकाणी आपण आता सोडवतोय.
व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. मोबाईल फोन आता हा जो आहे इथे जर बघितलं तर व्यक्तिमत्वावरती असणारा हा उदाहरण दिलेलं आहे. मगाचा जरी सुनीता विल्यम्स यांच्या व्यक्तीवरती असला तर तो वैज्ञानिक क्षेत्रावरती असणारा अवलंबून उत्तर आहे. हा जो उत्तर आहे या ठिकाणी महात्मा गांधींनी दिला आहे तो व्यक्तिविशेष दिलेला आहे. आणि हा जो उत्तर आहे या ठिकाणी विज्ञानाचा प्रयोग किंवा समाजामध्ये असणारी ज्या काही शोध लागले आहेत किंवा अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्याचं एक उदाहरण म्हणून या ठिकाणी दिलेलं आहे. लक्षात घ्या, सगळे उतारे वेगवेगळ्या टाईपचे घेतलेले. मोबाईल फोन हे विज्ञानाने दिलेले अत्यावश्यक आणि अभूतपूर्वपूर्ण. अभूतपूर्व म्हणजे यापूर्वी कधीही असा प्रयोग न घडलेलं म्हणजे अभूतपूर्व उपकरण आहे. उपकरण म्हणजे साधन. आणि हे कुणी दिले? विज्ञानानं दिलं. कुणी दिलं? विज्ञान. कारण विज्ञानाचा विकास झाला विज्ञानानं दिलं. विज्ञान काय पोरगा नाही कुठला. विज्ञान म्हणजे विज्ञानाचा विकास झाला, विज्ञानाची प्रगती झाली. त्यामुळं दळणवळण सुलभ झाले. दळणवळण म्हणजे काय? दळण घरातलं दळून आणायचं वळणानं नाही. दळणवळण म्हणजे वाहतूक, देवाणघेवाण करणं हे सुलभ झालं. सुलभ म्हणजे सोपं झालं आहे. आज ज्ञानाचा विशाल प्रभाव प्रत्येकासाठी उपलब्ध झाला. बघा ना, आज मोबाईलमुळे आपण तुम्हाला पाहिजे ती गोष्ट तुम्ही क्षणात तुम्ही सर्च करू शकता. कुठलीही घर बसल्या माहिती मिळवू शकता. घरात बसून तुम्ही कुठल्याही मोठमोठ्या असणाऱ्या विमानांची तिकीटं क्षणात तुम्ही काढू शकता. कुठलीही गोष्ट घरात बसून तुम्ही मागवू शकता. आज इतकं जग ह्या मोबाईलमुळे काय आलेलं आहे, जवळ आलेलं आहे. अमेरिकेतल्या असणाऱ्या माणसाची तुम्ही आता इन्स्टंट लाईव्ह समोरासमोर तुम्ही काय करू शकता, फेस टू फेस कम्युनिकेशन साधू शकता. हे सगळा विकास झाला तो कशामुळे झाला? ह्या मोबाईलमुळे झालेला आहे. प्रगती विलक्षण असली तरी, विलक्षण म्हणजे मोठी भव्य वेगळी असली तरी तिचा अतिवापर आणि निष्काळजीपणा वापर धोकादायक समस्या निर्माण करतो. बघा, मोबाईल इतका चांगला आहे तितका वाईट आहे. तुम्ही गरजेपुरता योग्य जर वापर मर्यादित वापर केला तर हे चांगला आहे. पण अतिवापर केला, जास्तचा निष्काळजीपणे वापर केला, उठला सुटता मोबाईल घेऊन त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर केला तर नक्कीच ते धोकादायक आहे, समस्या निर्माण करतो. सतत मोबाईलवर अवलंबून राहणे मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी प्रतिकूल ठरतं. प्रत्येक ठिकाणी पूर्वीच्या काळात मोबाईल नव्हते, अनेकांचे मोबाईल नंबर पाठ होते. आज मात्र मोबाईल नंबर माणूस पाठच करत नाही. काय 10, 15, 20, 25, 100 मोबाईल नंबर पाठवते प्रत्येकाचे. कारण मोबाईल नंबर लँडलाईनवर मोबाईल ते नंबर दाबून त्या ठिकाणी फोन लावला जात होता. आता मात्र मोबाईल आल्यामुळे सगळे फोनची नंबर इतकी जास्त झालेली आहे की किती हजारो मोबाईलचे नंबर त्या ठिकाणी सेव्ह करू शकता. कुणाचं घरातल्या माणसांचे नंबर सुद्धा आपल्याला पाठ नाहीत. कारण आपण काय केलंय, इतकं मोबाईलवर अवलंबून राहतोय. त्यामुळे मानसिक आणि शारीरिक ह्या दोन्ही आरोग्यासाठी काय आले, प्रतिकूल. अनुकूल म्हणजे चांगलं, प्रतिकूल म्हणजे वाईट. हे वाईट ठरत आहे, लक्षात घ्या. विवंचना म्हणजे विचार न करता वापरल्यास ते अज्ञानाचा अंधार वाढवतं. लक्षात घ्या, जर मोबाईलचा वैचारिक पातळीवर विचार करून जर तुम्ही त्याचा वापर नाही केला तर मात्र ते अज्ञानाचा अंधार. जरी शिकला असला तुम्ही, साक्षर असला तरी तुम्ही निरक्षरासारखा तुमच्या समोर अंधार निर्माण करणार आहे. म्हणून मोबाईलचा सार्थ म्हणजे योग्य, नियंत्रित म्हणजे आटोक्यात उपयोग करणं हेच आपले काळाचे धोरण असलं पाहिजे. मोबाईल जितका चांगला आहे त्याचा विचारपूर्वक काटकसरी होण्याच्या मर्यादित वापर करणं हे आपलं काय आहे, काळाचं धोरण असलं पाहिजे म्हणून सांगितलेलं आहे. या उतार्यात सर्वात योग्य शीर्षक काय असतं? शीर्षकावर एक प्रश्न पडतो परीक्षेमध्ये, मोबाईल आणि मानसिक आरोग्य काय संबंध आहे? फक्त मानसिक का आरोग्य, शारीरिक आरोग्यावर परिणाम होतोय तर हे येऊ शकत नाही. मोबाईल उपयोग आणि नियंत्रण करेक्ट येऊ शकतो. मोबाईलचा उपयोग पण चांगला आहे आणि नियंत्रणात केला तर उपयोग चांगला आहे. लक्षात घ्या, मोबाईलमुळे दळणवळण सुलभ झाले. नुसतं दळणवळण झालं का? नाही, सगळ्या गोष्टी साध्य झालेल्या आहेत. दळणवळण नुसतं नाही. विज्ञानाचे अत्यावश्यक उपकरण आहे की, पण हेच आहे का? विज्ञानानं भरपूर शोध लावलेत. अत्यावश्यक उपकरण लिहिले म्हणून सर विज्ञान दिले अत्यावश्यक आणि अभूतपूर्व उपकरण आहे. नुसतं अत्यावश्यक नाही, अभूतपूर्व पण उपकरण आहे. चौथा पर्याय क्रमांक पण बरोबर येतो. पण त्यापेक्षा मोबाईल उपयोग आणि नियंत्रण त्यात तुम्हाला संदेश सुद्धा दिला आहे. मोबाईल जितका चांगला आहे तितका वाईट पण आहे, त्याचा नियंत्रणाचा वापर केला पाहिजे. मोबाईल फोन हे अभूतपूर्व उपकरण आहे. हे अभूतपूर्व याचा अर्थ काय? पूर्वी कधीही न झालेले म्हणजेच विलक्षण. पर्याय क्रमांक दुसरा. पुढे बघा काय म्हणले, मोबाईलच्या अतिवापरामुळे आरोग्याच्या कोणत्या 2 पैलूवर प्रतिकूल परिणाम होतो विचारलेला आहे. तर या ठिकाणी जर बघितलं तर मोबाईलच्या अतिवापरामुळे आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो. शैक्षणिक आणि डोळ्याचं आरोग्य खराब होतेच, पण शैक्षणिक परिणाम कुठं? शैक्षणिक उलट विकास झालेला आहे. मोबाईलमुळे पाहिजे ती माहिती तुम्हाला क्षणार्धात मोबाईलवर मिळू शकता, तर मग ते काय नाही, चुकीचं आहे. सामाजिक आणि आर्थिक काही संबंध अजिबात नाही सर. मोबाईल महाग झाले त्यामुळे आर्थिक वर बोजा येतोय, पैसे जास्त जातात, खिशावर ताण येतोय, असं काय नाही. तुम्हाला कमी किमतीपासून पण जास्त किमतीपर्यंत तुमचं बजेट किती आहे, तुमच्याकडे पैसा किती आहे, तुमचं आमदनी किती आहे, तुमचा वापर किती आहे, त्या पद्धतीने त्या मोबाईलचा उपयोग केला पाहिजे. त्यामुळे ते काय नाही. मानसिक
आणि शारीरिक आरोग्य, नक्कीच ह्या दोन्ही गोष्टीवर त्याचा प्रतिकूल परिणाम होतोय. कारण मानसिकता खराब होत्या, शारीरिक व्याधी पण. मोबाईलमुळे माणूस खेळणं विसरला. एका मोबाईलमध्ये हजारो गेम इन्स्टॉल होतात. कंटाळाला अनइन्स्टॉल करायची, नवीन घ्यायची. आज मैदानी खेळ, सांघिक खेळ खेळले जात नाहीत. मोबाईलवर पाहिलं तो क्रिकेट खेळलं जातंय, कॅरम खेळला जातोय, बैठक खेळ, सांघिक खेळ, इंडोर गेम, आउटडोर गेम, सगळे गेम तुम्हाला मोबाईलवर असतात. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य दोन्हीचं ह्या ठिकाणी प्रतिकूल परिणाम होतोय. हे बरोबर आहे. कामाचे आणि वेळेचे आरोग्य काही संबंध नाही. पर्याय क्रमांक 3 अचूक पर्याय आहे. 79वा प्रश्न आहे, मोबाईलचा विवंचना न करता वापर केल्यास काय होतं? अंधार, अज्ञानाचा अंधार तुमच्या समोर येतो. ज्ञानाचा विशाल प्रवाह मिळतो? नाही. ते अंधाराचा अंधार अज्ञानाचा अंधार वाढवतो? बरोबर आहे. दळणवळण सुलभ होतं? नाही. शारीरिक आरोग्य सुधारतं? अजिबात नाही. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. सतत मोबाईलवर अवलंबून राहणे आरोग्यासाठी प्रतिकूल ठरतं. प्रतिकूल ठरतं या वाक्यातील मुख्य क्रियापद कोणतं? मुख्य क्रियापद हे ठरते हे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द तो क्रियापद असतो. आणि मुख्य क्रियापद म्हणजे कसलं? तर ते पूर्णपणे वाक्य संपवणारं, फुलस्टॉप पर्यंत असणारं जे क्रियापद आहे ते ह्या ठिकाणी ठरतं हे काय क्रियापद आहे. अशा पद्धतीने व्हरायटीचा असणारा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न ह्या ठिकाणी इन्क्लूड केलेला असा हा पूर्ण अभ्यासक्रमाला स्पर्श करणारा पेपर या ठिकाणी आपण सोडवून घेतलेला आहे. हा पेपर तुम्हाला हवा असल्यास मला वैयक्तिक तुम्ही फोन करू शकता. 7972684721 या नंबरवर तुम्ही मेसेज किंवा फोन करून तुम्हाला ही प्रश्नपत्रिका सोडवायसाठी तुम्ही मागवून घेऊ शकता. त्याच पद्धतीनं प्रश्नपत्रिका कशी वाटली? जरा गती झाली असेल, मध्ये आवाज गेला असेल, समजून घ्या. वेळ कमी राहिला आहे आणि एवढ्या अतिथडीच्या असणाऱ्या कमी वेळेत सुद्धा तुमच्यासाठी मी काय करतोय, हा पेपर मी सोडवून दिलेला आहे. लाईक, कमेंट, शेअर करा. आणि जर अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुम्हाला कोणत्या विषयावरती व्हिडिओ हवा आहे सांगा. ह्या 2 दिवसात मी बनवण्यासाठी प्रयत्न करून तो पण थांबतो. बाय बाय, गुड बाय, टेक केअर, गुड बाय. जय हिंद, जय महाराज, जय करवीर, जय शिवराय.